नमस्कार मंडळी, मी श्रीराज चव्हाण, दॅट ऑड इंजिनियर, तुमच्या सगळ्यांचा लाडका मित्र. मंडळी, विषय संपलेला आहे कारण की बॉलिवूड डायरेक्ट आले आपल्या ऑडपॉडवरती. म्हणजे विषय संपलाय. 3 इडियट्स सगळ्यांना माहिती, मी काय सांगणार नाही. चतुर, सायलेन्सर स्वतः आज आपल्या पॉडकास्टवरती आहे. एवढं खतरनाक बोललोय ना, म्हणजे आज चमत्कार चमत्कार केलेला आहे. आता कसा केलाय, काय केलाय, सगळं इथंच थोडी सांगणार. चला सुरू करू. लय काय नाही, चला. लाव रे सेटअप. Scene 1, shot 1, take 1, action. Welcome to Odd Creatives. Today we have Homi Vaidya from 3 Idiots on our stage. And आईच्या गावात भावा मराठीत बोल ना. कसे बॉलिवूड डायरेक्ट आता ऑड पॉड वरती, म्हणजे विषय ऑड आहे. कसं वाटलं दादा हे? छान वाटतं एकदम एकदम. ऍक्च्युली कुठला वर्ड मी वापरू? ऑड ऑड वाटतं थोडस. वाह, विषय ऑड आहे. कारण तू आतापर्यंत 3 इडियटच्या समोर तुझे क्लास झाले, प्लेयर्स, दिल तो बच्चे, हो. त्याच्यानंतर आता असं आता फायनली मी आलाय असं वाटतंय. क्या बात आहे. पहिलं तर मला विश्वास बसत नाही की तू मराठीत बोलतोय. हो, टॉपिक जरा आता सुरू करू आपण डिरेक्टली. सांगतो कशाला मी मराठीत बोलतोय. हा. सांगतो कारण ऍक्च्युली लोकांना माहित नाही की मी मराठी आहे. वैद्य आहे ऍक्च्युली. वैद्य, मी वैद्य म्हणजे मराठी. पण मी इतका असं आय गेस आय मेड तो छाप मी घातलं ते मूवी मध्ये. यु नो दॅट 3 इडियट्स मध्ये ते साऊथ इंडियन ना, रामलिंगम, ते इतका इम्प्रेशन झालं लोकांवर, तर त्यांना वाटतं की मी साऊथ इंडियन युगांडाहून आलेला आहे. विचारतात मला, युगांडाहून आलेला आहे कधी? आणि असं वाटतं की तू खरं इंजिनियर आहे ना, होता, पण तू इंजिनिअरिंग करून तू ऍक्टिंग कसं झालं तुझं, तसं विचारतात मला. तू पण मी कधी इंजिनिअरिंग नाही, कधी आफ्रिकाला गेलाच पण नाही. असं मी सो हे होतं लोकांना. जेव्हा तुझं रोल त्यांना आवडतं, खूप वेळा बघतात, त्यांना कळत नाही की डिफरन्स आहे तुमच्यामध्ये आणि रोलमध्ये. सो दॅट इज थोडंसं तीच तर जादू आहे ना. पण हा, म्हणजे हो. की ऍक्टिंग एवढी खतरनाक केली की तू ते म्हणजे मनापासून हिट करतो आम्ही हो. की अशी मुलं असतात राव हा, ते खरं आहे, ते खरं आहे. इंजिनियर मध्ये की. ते छान वाटतं. पण म्हणजे त्यांना ठीक आहे, पण मला तसं दुसरं काम करायला पाहिजे. माझ्याकडे लाईफ आहे, तर मी चतुर त्याच्यात नाही आहे ना. सो जेव्हा मनात बसलाय चतुर तो. हो, मनातच बसतं, काढत नाही ते. आणि ते छान वाटतं लोकांना. पण मला तर दुसरं काम करायला पाहिजे, डिफरंट थिंग्स करायला पाहिजे. तर बरोबर. मी एक नवीन मूवी मराठीत केलेला आहे. काय सांगतो? हो, आईच्या, हे बघ शर्ट घातलेलं आहे ना, आईच्या गावात मराठीत बोल. आता 19 जानेवारीला येणार, 2024. म्हणजे दादानी ठरवलं की आता जाऊन पहिलं प्रमोशन करायचं, नंतर गप्पा बिप्पा होत राहतील. म्हणजे आम्ही काय बोलूच नको. तू सांग, प्रमोशन कर, मी बसतो शांत. मी असंच सांगतोय, नंतर आपण बोलूया. पण ते आय थिंक लोकांना आवडणार. आणि ते लोकांना आवडतं ते 3 इडियट मध्ये ते गंमत, ते हा मूवी मध्ये पण मिळणार. ओके, या दादानी सांगितलंय पिक्चर येतोय. ठीक आहे, आपण गप्पांना आता चालू करायचं, गप्पा मारायच्या आता. करूया ना. ओके, चालेल. दादा, जिथून सुरुवात झाली तिथेच येऊ परत. हा, म्हणजे 3 इडियट्स 3 इडियट्स. एक वेगळीच ओळख, पूर्ण भारतात नाही म्हणता, जगात फेमस झालं. या कशी सुरुवात झाली रे त्या 3 इडियट्सची? म्हणजे कास्टिंग वगैरे कसं? तू खूप जागी सांगितले, पण मराठीत पहिल्यांदाच सांगतोय. हो बॉय, असं एक जरा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे कशी सुरुवात झाली 3 इडियट्स मध्ये कास्टिंग पासून? जरा सांग बरं किस्सा मी आम्हाला. सांगतो. माझं जन्म तिथे अमेरिकामध्ये झालं आणि मी तिथेच राहत होता. पण मी ऍक्टिंग तिथे शिकलेलं आहे. NYU फिल्मला ते मी दिग्दर्शनचं शिकलेलं आहे. आणि मी ऍक्टिंग मध्ये पडलो, बिकॉज तसा रोग आहे. आणि वाटतं किडा आहे. किडा आहे, काय दुसरं काय करायला नाही. तर जेव्हा दुसरं करतो, जसं तुम्ही ऑड इंजिनिअरिंग केलं, फालतू काम करतो इंजिनिअरिंगचं खरं. पण आता हे चांगलं करतो ना, आणि त्याच्याकडे पॅशन आहे याच्यात. सो तसं मी दुसरं काम केलं. पण लोकांना पण वाटतं की ह्याला काय इंटरेस्ट नाही आहे ह्याच्यात. आणि जेव्हा माझं ऍक्टिंगचं काम मी सुरू केलं, तर लोकांना खूप आवडलं, मला पण आवडलं तसं. सो मी करत होतो तिथे. पण असे छोटे छोटे रोल्स मिळत होते. आणि मला तसं चॅलेंज आवडतं. मला चॅलेंज, दुसरे अलग अलग रोल. सो मी काय म्हटलं की मी एक
कुठले कुठले स्क्रिप्ट लिहितो, इंडियाला येतो आणि कदाचित कोणीतरी करणार ते स्क्रिप्ट प्रोड्यूस करणार. पण मला बॉलिवूड माहिती नाही होतं आणि बॉलिवूडमध्ये ॲटलिस्ट तो टाइममध्ये ते म्हटलं आम्ही वाचलं नाही पण कोणतरी अक्षय कुमार सलमान खानला घे आणि आम्ही करूया असं बोललं. म्हटलं काय ते स्क्रिप्ट बघत पण नाही माझे आणि मी घरी आय वॉज गोइंग टू गो बॅक टू US पण त्यांनी म्हटलं कोणतरी कुठला तरी दोस्त काहीतरी म्हटलं की काहीतरी बॉलिवूड मूवी LA मध्ये ऑडिशन करतात, तू जा तिथे. आणि मी म्हटलं LA मध्ये मी नाही, मला काय इंटरेस्ट पण नाही त्याच्यात. मी 3च मूवीज बघितले बॉलिवूडचे, दिल, हम आणि दुसरा पण कुठलं एक शब्दाचं काहीतरी एकच शब्दाचे हा, बघायचे. एकच शब्दाचं असे 3 मूवीज बघितले आणि म्हटलं मी मराठी मूवीज बघतो, श्वास, हरिश्चंद्रजी फॅक्टरी मला आवडतात तसे, क्या बात आहे. कारण मी मराठी आहे, कळतं मला जय थोडंसं. महाराष्ट्र. हो, जय महाराष्ट्र. पण मला तशी इच्छा नव्हती. सो मी म्हटलं नको. पण ते म्हटलं तू जा ना, ऑफिसला जा, बघा कसं कसं वाटतं. मी म्हटलं एक्सपिरियन्ससाठी बघूया, सो मी गेला तिथे आणि मी ऑडिशन केलं. तो राजू रस्तोगीचा रोल होता. माझा चतुरचा रोल लिहिलेला पण नाही होता. सो मी राजू आणि आमिर खान हे सगळे लोक कोणी कॅस्ट नाही झाले, पहिलंच होतं. सो स्क्रिप्ट तर अर्धवट लिहिलेलं होतं. सो राजू रस्तोगीचं काहीतरी रोल ते एक ऑडिशन करत होते. मी प्रॅक्टिस केलं आणि मला हिंदी माहीत नाही होतं कारण मी कधी ऐकलेलं नाही, घरीच मराठीच बोलतात. सो मी म्हटलं मी कसं करणार हे, असं वाटलं की चायनीज आहे हे. चायनीज रटून रट केले असं मी बोललं थोडंसं आणि म्हटलं ओ थांब 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 तू हिंदी नाही बोलतो, थँक्यू निघा, असं केलं. 2 शब्द पण बाहेर नाही आले माझे तोंडातून. सो मी म्हटलं घरी गेलं बॉम्बेमध्ये. काय आठवते स्क्रिप्ट काय होती ती? नाही आठवते नाही. तसं काहीतरी कुठलं तरी लाईन्स होते राजूचे, शर्मन जोशीचे लाईन्स मला आठवते नाही. आणि चांगलं होतं कारण मी फिट नाही होता तो रोल आहे, त्यांना पण माहिती होतं ते. पण नंतर त्यांनी मला फोन केला आणि म्हटलं आम्हाला दुसरा एक रोल आहे, आम्ही लिहिलेलं नाही तो रोल आणि तुला कठीण वाटतं हे सगळं मेमराईज करा, तू घरी घेऊन 1 दिवस ते बघा आणि तुझं ते लँग्वेज स्किल त्याच्यात काय कॉन्सन्ट्रेशन नको घेऊ, असंच मजा कर आणि आम्हाला ओमी दाखवा असं म्हटलं. आणि तो स्क्रिप्ट होता लगेरे मुन्नाबाईचा एक स्पीच होता त्याच्यात, एकदम जस्टिसवाला स्पीच होता. आणि मी म्हटलं मी तर हे इनजस्टिस मी जस्टिस करणार नाही ह्या स्पीचचा. सो मी काय करू, मी असं मजाच करणार. आणि मला माहितीच होतं की मला नाही मिळणार कारण जेव्हा तुला जॉब इंटरव्ह्यू आहे, तो जॉब इंटरव्ह्यूला तुला स्किल्स नाही, तुला तसं विश्वास काय इंटरेस्ट पण नाही, पर्सनॅलिटी नाही नाही आणि तुला माहिती आहे तुला नाही मिळणार, तर तू कसं वागणार इंटरव्ह्यू मध्ये, तू एकदम बोंब मारणार ना. सो एकदम कॉन्फिडन्स होता माझ्याकडे सो तसं मी केलं आणि मी आत गेला आणि असं एक लाईन होता आणि मी म्हटलं मजाच करणार मी. दाखव बरं दादा. हा थोडस दाखवतो. आय डोंट रिमेंबर द लाईन. नल है लेकिन पानी नहीं है, गड्ढा ज्यादा है लेकिन स्ट्रीट कम, असं मी केलं आणि लोक त्यांना खूप आवडलं, हसत होते. डायरेक्ट 3 इडियट्स हा तसंच केलं मी कारण मला माहिती होतं की मजा करायला पाहिजे, माझं डिक्शन चांगलं नाही तर थोडंसं आपण मजा करूया. आणि तसं केलं आणि मी बिंदास केलं. मी म्हटलं बाय बाय आणि अमेरिकाला गेला. एक पण माझा मुद्दा नाही की ते फोन नाही करणार, मला माहितीच नाही, ते मला माहिती होतं ते फोन नाही करणार. आणि माझे दिवस आय वॉज जस्ट लिव्हिंग माय लाईफ, दुसरे फिल्म TV शोज करत होता तिथे. आणि नंतर एक कॉल आला की तुला पाहिजे हा रोल, सगळ्यांनी तुझं ते ऑफिसमध्ये बघितलं आणि तुलाच पाहिजे ते रोलसाठी. मी म्हटलं पाहिजे हो. सो मी म्हटलं ओके ठीक आहे, मला माहित नाही होणार म्हणजे बघूया आता. आणि राजू मी हेजिटेट होता तसं कारण 1 वर्ष घ्यायला पाहिजे इथे. आणि इट वॉज जस्ट
मला माहिती नाही होतं इट वॉज आमिर खान हे सगळे तुमच्यासाठी मोठे आहे लोक, पण माझ्यासाठी मी तिथे राहून मला माहिती नाही हे सगळं तो टाइम मध्ये. सो आता मी राजू हिराणी मला फोन केलं आणि त्यांनी बोललं की हे बघ, हा रोल एकदम इंटरेस्टिंग आहे, असं रोल कधीच मिळत नाही आणि तू चांगला ऍक्टर आहे, मला वाटतं तू हा रोल घे. आणि म्हटलं असं खरं मी कशाला आला हा फील्ड मध्ये, कारण दुसरं फील्ड मध्ये मला पैसे मिळतात, हे मिळतात, दुसरं मिळतात. मी चॅलेंज साठी आलेला आहे हा रोल. मला नवीन नवीन रोल्स करायला खूप आवड आहे. सो मी म्हटलं मला हिंदी नाही माहिती, दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन मी कदाचित आय ट्राय माय बेस्ट, मी सगळं देतो हा रोलसाठी, करूया आणि येऊया. कधीच काहीच नाही होणार, मला माहिती आहे काहीच नाही होणार, कारण मोठे मोठे स्टार्स आहे ह्याच्यात, कोण बघणार माझ्याकडे, असं माझं होतं. पण मी केलं. जेव्हा तू कामासाठी काम करतो तर बाहेर काय आलं चांगलं आलं काहीच फरक नाही पडत. काम महत्वाचं आहे. हा तेच आहे, ते त्याच्यातून तुला आवड येतं. इफ यू जस्ट द लेबर इज द फ्रूट तसं म्हणतात, आणि दुसरं काहीच नाही. सो मी दादा तू माझ्याशी पण बोलू शकतो म्हणजे. Oh, तू sorry, डायरेक्ट sorry. ऑडियन्स मी कशाला बोलतो तिथे, कशाला, ओके सॉरी, तुझ्याच कडे बोलायला पाहिजे. सो मी काय करायचं, सो मी केला तो रोल आणि नंतर रेड कार्पेट मध्ये गेला प्रीमियरला. माझं काय तोंड काहीच नाही, ते ट्रेलर मध्ये होतं. सो मला वाटलं काय मला कट केलं की काय. नाही तू सिक्रेट आहे मूवीचा, ठीक आहे असं बोलतात काहीतरी जेव्हा कट झालं. सो मी गेला, कॉन्फिडन्सच नव्हता आपल्याला. थोडस काहीतरी पाहिजे. मी एक वर्ष काम केलं, कमी केलं वेट आणि जाडा झाला, माझं सगळं टकलू केलं तसं. सो थोडस काहीतरी पाहिजे. पण जेव्हा गेला रेड कार्पेटवर, तिथे मला कोणी फोटोज नाही घेतले, असंच वाटलं की कोणतरी गेस्ट आहे हा. सो नंतर मी फोटोज घेतले कॅस्ट बरोबर, लोक कोण आहे काय, कुठलं तरी काहीतरी एक छोटासा रोल मिळाला. नंतर सगळे आले प्रीमियरला, मोठं प्रीमियर होतं, सलमान सगळे शबाना आझमी सगळे होते. आणि नंतर मूवी सुरू झालं आणि नंतर इंटरमिशनचं पहिलं ते स्पीच सीन आहे. सो ते स्पीच सगळे हसत होते, छान वाटलं. आणि नंतर मी वॉशरूमला गेलो आणि वॉशरूमला जाऊन तिथे सगळे बघत होते माझ्या वॉशरूमचा आत, म्हणजे हे काय असं. सो नंतर सीटला जायला अर्धा तास लागला. सगळे बघत होते कोण आहे तू, कुठून आला तू, आणि तिथून सगळं जीव जर्नी सुरू झाली. या क्या बात आहे. सो तसं झालं 3 इडियट्स. लाईफ चेंजिंग म्हणजे लाईफ चेंजिंग. आणि असं कधी वाटलं होतं पिक्चर व्हायच्या आधी, सुरू व्हायचं म्हणजे करायच्या आधी की एवढं सगळं होईल? बिलकुल नाही, बिलकुल नाही. आता पण कुठलं मूवी हिट होणार काही कोणालाच माहित नाही. तसं असं वाटतंय कधी ह्या हिट होणार, चांगला आहे, ट्रेलर चांगले आहे, पण नंतर पडतं खाली आणि दुसरं मूवी कुठून येतं आणि काय असं, अरे अचानक असा नवीन ट्रेंड आहे. सो तसं माहितीच नाही होतं. इट्स, आणि आमचा लाईफ आता तुझं लाईफ, तुला पण 5 वर्ष पहिलं माहितीच नाही होतं. आता तू ऑड पॉड करणार, लोक तुला ऑड बोलणार. लोक पहिलं तू 5 वर्ष लोक मला ऑड बोलणार, हे वाईट आहे ना, पण आता तुला चांगलं वाटतं ना. सो तसंच मला पण माहितीच नव्हतं, पण मला माहिती होतं की हा रस्ता मला पाहिजे. पण असं रस्त्याहून डोंगरवर खाली जाऊन पडला आणि नंतर दुसराच शहर मिळाला मला, शहर मिळालं मला. पहिलं LA मध्ये मला सक्सेस पाहिजे होता आणि इथे बॉम्बे मध्ये सक्सेस. कुठे माहित नाही कुठे काय होणार. लाईफ अनप्रिडिक्टेबल म्हणतात ते. अनप्रिडिक्टेबल आहे, पण तू कामात तुझं डोकं ठेवलेलं आहे आणि तू एक आउटकम मध्ये नाही तुझं जीव ठेवतो. म्हणजे पैसे वगैरे ते आउटकम मध्ये न फोकस करत आपल्याला जे आवडतं ते करावं माणसाने. आवडतं ते आणि आमचे कनेक्शन, आमचे रिलेशनशिप चांगले आहे, आमचे फ्रेंड्स, आमचे फॅमिली, तर ते पडतं की सक्सेस झालं काहीच फरक नाही पडत. कारण जेव्हा तुमच्याकडे एक चांगला फ्रेंड आहे
आणि तुझं चांगला होतं तो तुला खाली पडतो बरोबर. आणि जेव्हा तुझं खाली पडतं तो तुला फ्रेंड तुला थोडंसं वरती पड. सो हे आमचे सगळे रिलेशनशिप्स खरे छान आहे. आणि यु नो म्हातारे लोक ते बोलतात शशे किती सक्सेस मिळालं काय की आमचे रिलेशनशिप्स आमचे मेमरीज ते ते सगळे फॅमिलीचेच आहे फ्रेंड्सचेच खरं ते यु नो यू दादा कसे आहेत तुझे रिलेशनशिपचा तो विषय काढला, कसे आहे तुझे रिलेशन आमिर खान सोबत, बोलतो का नाही फोनवर आता? हो हो ऍक्च्युली मी आमिर खानचं आता मी त्याचं डॉटरचं रिसेप्शनला जातो. क्या बात आहे, म्हणजे काय तो विषय होता बरं, जरा तो लईच व्हायरल झाला त्यांचं नाही, जावई वगैरे नाही, जॉगिंग वर, कसं वाटलं तुला ते? छान वाटतं ऍक्च्युली. मजा नवीन नवीन डिफरंट करायला पाहिजे. पण मी थोडंसं घाबरलं की आता मला गंजी घालायला पाहिजे की काय जेव्हा मी जातो तिथे. पण इंटरेस्टिंग डिफरंट आणि आमचं सेम सेम होतात आहे आता काहीतरी नवीन करायला येतं. पहिलं असं वाटतं की काय आहे आमचं ट्रेडिशनला काय करतो हा. पण आता बघ तू 10 वर्षामध्ये काय होणार म्हणजे आता पुढच्या लग्नाच्या वेळेस वगैरे चड्डी बनेलच, म्हणजे कशाला सलवार कुर्ता वगैरे. चड्डी नाही बघेल पण थोडस ब्रेक होतं थोडस डिफरंट होतं. एक साधा माणूस असं केलं तर सगळे रागवणार. पण एक असा माणूस केलं तर लोक बघतात की असं हे काय आहे कशाला करतात हे आणि नंतर चेंज होतं सो आय डोंट नो कोणाला काय सेलिब्रेट करायचं आहे त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये. मी असं ऐकलं होतं की 3 इडियट्स मध्ये डिरेक्टर होते, त्यांनी सांगितलं होतं की तुझ्यासोबत जास्त लोकांनी बोलू नये, असं खरं आहे? हो त्यांनी म्हटलं कारण जेव्हा मी ते शिकत होता तिथे मी डायलॉग सगळे इंग्लिशमध्ये होते. सो हसूंगा म्हणजे एंड तिथे ठेवलेला तर मी हंसूंगा मला माहिती होतं की मी हसतो आहे मराठीमध्ये पण मला माहिती नाही हिंदीमध्ये मला माहितीच नाही होतं. आणि मला माहिती आहे की ह्याला काहीतरी परफॉर्मन्स पाहिजे. जेव्हा मी एक सेकंड ऑडिशन केलं तिथे अमेरिकामध्ये हा रोलसाठी मी थोडंसं प्रॅक्टिस केलं हिंदी आणि मी कोणतरी माझ्या फ्रेंड बरोबर प्रॅक्टिस केलं. त्यांनी म्हटलं चांगलं केलं तू पण कोणतरी तुला हिंदी शिकवतो ते तू बंद कर आता नको शिकव कारण हा रोल असा आहे की हा माणूस तर चांगलं माहित नाही. सो मी म्हटलं ठीक आहे जेव्हा तुझा डायरेक्टर तुझ्यावर विश्वास करतो आहे आणि तो म्हणतो मला असं पाहिजे तर तू फॉलो करायला पाहिजे. आणि मला माहिती आहे मजा येणार कॉमेडी होणार तसं पण तसं कॅरेक्टर पाहिजे तर तसंच ठेवलं. त्याच्यामुळे लोकांना सांगितलं तुझ्याशी बोलू नये, बोलू नको करेक्ट नको करू ते. आणि बघ आता मला माहिती होतं लोक विचारतात तुला माहिती होतं की ते बलात्कार आणि चमत्कारचं फरक होतं. मला माहिती होतं ऑफकोर्स मला माहिती होतं पण माझा कॅरेक्टरला माहिती नाही. बरोबर. सो जेव्हा मी बलात्कार बोललं तिथे माझ्या डोक्यात मी चमत्कार बोलत होता. मी जोक नाही बोलत होता मी चमत्कार हा आमचा माणूस हा आमचा प्रिन्सिपल. एक होऊन जाऊ दे ना दादा, एक मराठी लोकांसाठी सगळ्या पहिल्यांदा. मला मराठीमध्ये मला बोला नाही तोच डायलॉग कुठला होता तूच. हे बघ तेच प्रॉब्लेम आहे. माझे फॅन्स ते मला विचारतात की तू थोडासा लाईन बोल आणि मी म्हणतो कुठला लाईन आणि त्यांनाच सगळं माहिती आहे ऍक्च्युली. मी म्हणतो तूच कर तुला माहिती आहे तर आज अगर हमारे आज अगर हमारे महाराष्ट्र यूथला काय बोलतात मराठीमध्ये युवा आसमान की बुलंदियों को छू रहा है तो इसका श्रेय सिर्फ एक पॉडकास्ट को जाता है. मालूम है कौन सा? ऑड पॉड. यस पिछले 1 साल ने ये मराठी तोरा माणूस इधर ऑड वाला चमत्कार पे चमत्कार किया. मैंने चमत्कार आपको मालूम है मैं क्या बोल रहा चमत्कार पे चमत्कार किया. उम्मीद है आगे भी करते रहेंगे मालूम नहीं सबके साथ करेंगे. एक्चुअली हमें तो आश्चर्य होता है कि एक इंसान मतलब जीवन काल में इतने चमत्कार कैसे कर सकता है ना. और उसके पास एक चीज है जिसके उसको सख्त जरूरत है. मालूम है क्या? व्यूज. आपको व्यूज इस चमत्कारी मानुस को देना पड़ेगा. ऑलराइट
और ये देखिए कैसा इसका उपयोग कर. हाँ? वाह, वाह. एक नंबर. भारी मजा आली. ताई झाली पाहिजे. एक नंबर. तिथून 3 इडियट झाला, आयुष्य चेंज झालं. मग नवीन मूवीज, प्लेयर्स, दिल तो बच्चा है, हो, खूप वगैरे झाले, वगैरे. खूप झाले. अचानक कुठून तरी तुझ्या थॉट मनात आला की आता ऍक्टिंग खूप झाली, आता डिरेक्ट करू. हो. आणि तो पण तू विचार केला की मराठी पिक्चर. हम्म. हे कसं डोक्यात आलं तुझ्या? काय आहे की मला ऑलवेज होतं ते ऍक्च्युली ऍक्टिंगचं मध्ये जेव्हा मी हायस्कूलमध्ये केलं मला असेच रोल मिळाले कॉमेडीचे रोल्स कारण असं दिसतो असं ऍक्टिंग करतो लोक हसतात तर मला वाटलं ठीक आहे यु नो पण ते थोडंसं लिमिटेशन आहे जेव्हा तू कॅमेराचा पाठी आहे तुला काही पण करायला येतं बरोबर. तुझं तोंड कलर स्किन कसं तू बोलतो काहीच फरक नाही पडत तर मी म्हटलं ठीक आहे मी ऍक्टिंग कामासाठी करतो पण मला ऑलवेज इच्छा होती दिग्दर्शन करायला दिग्दर्शन म्हणजे तुला किती काम करायला पाहिजे इथून तिथून काय काय किती लोक तुझ्या बरोबर प्रश्न विचारतात जेव्हा तू ऍक्टर आहे इथे ट्रेलर मध्ये बसायचं तुझं अभ्यास करायचं आणि परफॉर्म करायचं ते पण कठीण आहे बॉडी सगळं चेंज करायला पाहिजे पण थोडंसं ते लाईफ लोनली आहे कारण तू एकटाच आहे आणि तुला सगळं कौतुक करतात पण तुला माहिती आहे की किती दुसरे लोक तुझे पाठी काम करतात तुला टू मेक यू लुक ग्रेट Right. सो मी म्हटलं मला दिग्दर्शन खूप आवडतं ऍक्च्युली आणि मला स्टोरी टेलिंग आवडतं जेव्हा तू ऍक्टर आहे तुला तुझंच रोल कंट्रोल करायला येतं मी इतकं काम केलेलं आहे दुसरे मूवीज बॉलिवूड मूवीज मध्ये किती प्रयत्न केला आणि ते मूवी स्टोरी चांगला नाही दुसऱ्यांचे ऍक्टिंग चांगलं नाही तर काहीच फरक नाही पडत माझं मूवी पडतं तसं जेव्हा तू डायरेक्टर आहे तुला खूप कंट्रोल करायला ठेवायला येतं आणि ऑडियन्ससाठी प्रेक्षकांसाठी काहीतरी चांगलं बनवायला येतं सो मला तसं इच्छा ऑलवेज होती पण काय झालं की ऑपॉर्च्युनिटी नाही मिळतं लोक पडतात तू ऍक्टर आहे ना तू ऍक्टिंगच कर सो तसं होतं आणि जेव्हा मला काही दुसरे पण स्क्रिप्ट होते असे सायकोलॉजिकल थ्रिलर असं हो माझ्याकडे आहे तसे पण म्हणतात अरे तू कॉमेडी आहे ना तर तू कॉमेडी दिग्दर्शन कर असं लोक ठेवतात डोक्यात टाईप कास्टिंग बोलतात सो मी तसं म्हटलं की कॉमेडी तर खूपच कठीण आहे लिहायला लोकांना वाटतं की ऍक्च्युली ड्रामा सायकोलॉजिकल थ्रिलर हॉरर हे सगळं ऍक्च्युली थोडंसं इझी आहे बरोबर. कॉमेडी तर पटापट कॉमेडी जोक्स पाहिजे आणि ते स्केरी तुला वाटतं ह्यांना पण स्केरी वाटणार पण मी तुला जोक मारलं तुला हसणार पण तो नाही हसणार कॉमेडी इज व्हेरी बेस्ड ऑन द डिफरंट पीपल पर्स्पेक्टिव्ह ते पण कठीण आहे सो असं जोक बनवायला सगळ्यांना आवडणार खूप कठीण आहे खूप कठीण आहे सो तसं स्क्रिप्ट कधी मिळालं नाही मला आणि काय झालं की मी कोविडच्या टाइम मध्ये मला थोडंसं वेळ होतं मी म्हटलं आता मी दिग्दर्शन म्हणजे मी काय बनवलं नाही तर कधीच बनवणार नाही आता वेळ आहे सो मी सुरू केलं माझ्याकडे एक लेखिका इज दॅट द राईट वर्ड लेखिका होती ती FTI मध्ये ग्रॅज्युएट झाली तिथे पण राहते आता अमेरिकेमध्ये आपण सुरू केलं काम एक स्क्रिप्ट आणि लोक म्हटले तू हिंदीमध्ये कशाला नाही करतो तू हिंदी केलेलं आहे ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे तू हिंदी म्हटलं मी हिंदीमध्ये केलं तर लोक म्हणणार तेच करतोय बरोबर काय प्रॉब्लेम आहे माझं की माझं लँग्वेजचं की जेव्हा मी हिंदीमध्ये बोलतो लोक म्हणतात अरे तो तेच करतोय आणि मी दुसरं हिंदीमध्ये केलं असं अजय बापट मी केलं मराठीचा रोल दिल तो बच्चा है जी मध्ये मी कमी केलं माझं ऍक्सेंट तर ते म्हणतात अरे तो दुसरा कशाला करतो तेच करा तेच पहिलं कर बरोबर सो तेच प्रॉब्लेम नाही तर मी म्हटलं हे सगळं काढूया आणि दुसऱ्या भाषामध्ये करूया काहीतरी नवीन प्रकार नवीन शब्द आणि लोकांना असं छान वाटेल म्हणजे ते आहे ते लँग्वेजचं भाषाचं कॉमेडी ते मिळणार लोकांना पण नवीन चव मध्ये नवीन ऐकायला नवीन वाटणार हे प्रेशरच असेल ना कुठेतरी की एक इमेज क्रिएट झाली ऑलरेडी ती आता साईडला ठेवून नवीन इमेज क्रिएट करायची की मी कोण आहे हो आणि चॅलेंज पण मिळतं लोकांना काहीतरी नवीन पाहिजे जेव्हा तू हे बघ मी असं बोलतो की लोकांना ऑलवेज
चिकन टिक्का मसाला पाहिजे, मला चिकन टिक्का मसाला, मला खायला पाहिजे ते. तू काहीतरी वेगळं दिलं तर ते म्हणला मला चिकन टिक्का पाहिजे, तू कशाला हे दिलं मला. बरोबर. पण तू चिकन टिक्का मध्ये थोडेसे दुसरे थोडस असं ते म्हणणार हा हे चिकन टिक्का आहे ना, अच्छा ठीक आहे हा पण थोडंसं डिफरंट, हा चालेल, असं मी कधी खाल्लेलं नाही चिकन टिक्का. बरोबर. सो थोडंसं डिफरंट केलं तर त्यांना आवडतं ते. मग आता प्रेशर असेल ना तुझ्यावरती एक कुठेतरी की आता आपण हे करतोय, हा हे लोक कसं परसिव्ह करतील किंवा काय प्रेशर असतं एक डिरेक्टरच्या मनात? खूप प्रेशर आहे, कारण जेव्हा तू ऍक्टर आहे कमी तुला वाटतं, तू अटॅचमेंट ठेवतो, तू ऍक्टिंग 1 वर्ष पहिलं ऍक्टिंग केलं, तू दुसरं आता मूवी करतोय, तुला विसरतं तू काय केलेलं आहे बरोबर. मूवी मध्ये. आणि तो बाहेर आला नाही, तुझे पैसे नाही पण तुझा जीव त्याच्यावर खूप तसं इतका अटॅच नाही. बरोबर. जेव्हा तू दिग्दर्शन केलं, तू रायटिंग केलं, एडिटिंग केलं, ऍक्टिंग पण केलं, तर हे तुझा बेबी आहे खरं. बरोबर. सो तुला खूप तसं प्रेशर नाही, पण तू खूप अटेन्शन घेणार त्याच्यावर, आणि तो बाहेर बरोबर आलेला नाही तर वाईट वाटणार तुला. सो आता मी असं आय एम जस्ट ट्राईंग, मी आउटकमचा खूप विचार नाही करत. विचार नाही, म्हणजे होईल ते होईल. माझ्यावर कंट्रोल काहीच नाही. ते बरोबर. खरं लाईफ मध्ये काहीच कंट्रोल नाही आम्हाला. तुला वाटतंय पण हे ऑडपॉड तुमचं अचानक झालं, ते तुझ्याहून केलं आहे, तू काहीतरी प्रयत्न केलं, पण ऑल्सो सगळे असं टायमिंग पण होतं तसं. बरोबर. तू 10 वर्ष पहिलं केलं की 10 वर्ष नंतर केलं, ते नाही फिट होणार. म्हणजे वर्ष आधी पण आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा हो. पण करत होतो, हो, पण तेव्हा ऑड म्हणून ओळख नव्हती कुठे. हो. एका वर्षाने झाली, म्हणजे ते हो. टाइम पण परफेक्ट. टाइम परफेक्ट झाला. सो सगळ्याच गोष्टी. जितका तू प्रयत्न केलं ते पण कधी कधी चालत नाही, पण तुझ्यामध्ये काहीतरी इम्प्रूव्ह होतं आणि तुला बरोबर. छान वाटेल. सो मी काय म्हटलं की हा मूवी माझ्यासाठी मी करतोय, मी खूप शिकलेला आहे. आता तू बघितलं मूवी मध्ये माझं मराठी खूप खराब आहे, आता तर चांगलं झालेलं आहे. छान वाटतंय पण हो. असं बोलताना ऐकून. एकतर सगळ्यांना, कमी लोकांना माहिती आहे, आता हो. सगळ्यांना कळेल की तू एवढं भारी बोलतो मराठी, आणि आता ती केमिस्ट्रीच एक नंबर झालेली आहे त्यात. सो त्याच्यामुळे picture तर वाढीवच असणार आहे. आणि लोकांना मी इतका प्रयत्न केला, मला माहिती आहे लोक बघितलं तर त्यांना आवडणार. ते आले थिएटर नाही आले ते माझ्या हातात नाही, पण बरोबर. मी ट्राय करतो त्यांना नाही, येणार सांगायला. सगळे, तुझ्यासाठी सगळे येणार. मला एक असा एक प्रश्न होता आउट ऑफ क्युरियोसिटी, हम्म. की 3 Idiots वगैरे झालं, सगळं प्लेयर दिल तो बच्चे, किती प्रपोजल्स आलेत आता तुला? प्रपोजल्स हा? ऍक्च्युली खूप इंजिनियर्स, मेल इंजिनियर्स ऍक्च्युली मला खूप प्रपोजल हा विषयच जरा नवीन आहे. हा ऐकायचा. किती मेल इंजिनियर्स माझे पाठी आहे, हा कसा आहे तू हा. पण असं ऍक्च्युली खूप इम्प्रेशन तो झालं मूवीचा. म्हणजे मुलींपेक्षा मुलं मागं लागलीत आता. मुलं ऍक्च्युली ते चतुरला मुलं कनेक्शन होत आहे, म्हणजे रोमॅन्स काय नाही पण नाही, म्हणू शकतो, एवढं काय नाही, चालू नाही आहे नाही आता. तसं काय नाही, ते कनेक्शन खूप आहे कारण खूप चतुर आहे. बरोबर. आणि खूप चतुरला तसं युजली आर मेन, आणि खूप कॉम्पिटिशन आहे. आणि दुसरं काय की लेडीज मध्ये खूप असे 40-45 year old विमेन, त्यांचं लग्न ऑलरेडी झालंय, असं चतुर बरोबर त्यांना खूप काहीतरी आय डोंट नो व्हॉट. पण भारी, पहिल्यांदा इथं दादा बोललेला आहे की थोडंसं आर्ट पडलं तुला मला नाही वाटत हे काय वियर्ड आहे थोडंसं, पण म्हणजे मुली नाही ना तर मुली काकू नाही, दादाच्या मागे आहेत. आय नो. पण खरं माझं कसं लग्न वाटतं? कसं वाटतं, लग्नाचं बोलू आपण, पण हे कसं वाटतं? ऑड वाटतं ऍक्च्युली, खूप ऑड वाटतं. मी ह्याच्यासाठी नाही करतोय, मला आवडतं काम, आणि त्यांना खरं मला थंबनेल भेटलंय दादा. अरे वा. त्यांना तो कॅरेक्टर आवडतो. तो जेव्हा तो मी भेटतो आणि मी असा आहे, कसा आहे तू, आणि ते म्हणतात तू कोण आहे यार, तो मला आवडतो तो माणूस. तू तुला वाईट वाटत असं ना असं झालं? वाईट नाही वाटत, पण असं वाटतं की इट्स कॉल्ड अ पॅरासोशल रिलेशनशिप. तुला पण होणार आहे. ते तू कॅमेराच्या पुढे तुझा पर्सनॅलिटी खूप डिफरंट आहे. मला तर मी ऍक्टिंगच करतो. बरोबर. सो तो रिलेशनशिप करतात तो माणूस बरोबर. बरोबर. अरे काय होतंय जेव्हा मी भेटतो आहे ना लोकांना, चतुर म्हणजे तुझं अच्छा आपण तुझा नंबर काय आहे, आपण डिनरला येतो,
तू कोण आहे? आम्ही कधी भेटलेले नाही. हा आम्ही भेटलेला आहे, खूप वेळा भेटलेला आहे. मी तुला भेटलेला आहे टीव्हीवर 100 वेळा. मला नाही भेटला तू. दुसऱ्या काहीतरी कॅरेक्टर भेटलाय. मी मॅस्क घालून भेटलेला आहे हा माणूस. सो त्यांना कळत नाही ते, आणि दॅट इज व्हेरी व्हेरी ऑड, यु नो. ते नाही, पण द्यायचा नंबर, म्हणजे काकू चांगले असतील तर काय हरकत कुठला नंबर? तुमचा नंबर नाही, देतो, तुमचा नंबर देतो. दोन गमत आहे. एक माझा फेवरेट इंटरॅक्शन जेव्हा 3 इडियट्स नंतर एक फॅन आली आणि मी एक एअरपोर्ट मध्ये होता आणि ती 4 वर्षाची मुलगी होती. तर इथे धावून धावून आली आणि म्हटलं, यू गॉट शॉक्ड व्हेन यू डिड सुसू, असं बोलली तिने. सो खूप छान वाटलं मला. आणि तिला माहिती नाही की मी ऍक्टर, तिला वाटलं तूच आहे तो मूवी मध्ये. सो ते छान वाटलं. आणि दुसरं काय आहे की लोक म्हणतात, येतात आणि म्हटलं ते मूवी बघून, मी इंजिनिअरिंग स्कूल मध्ये होता आणि माझं ते बघून मी सगळं माझं लाईफ चेंज केलं, तू मला इन्स्पिरेशन दिलं, असे खूप लोक बोलतात. आणि मी खूप, पण त्यातलंच एक आहे ना, म्हणजे मी पण. हो, पण ते म्हणलं, आता तू चतुर काहीतरी नको व्हायला वाईट म्हणजे. करतो आता तू. हा, म्हणजे नाही नाही रोस्टिंगच सुरू आहे म्हणजे प्रॉपर आता. नाही म्हणलं, नाही. असं नको व्हायला, आपण जरा काहीतरी आपलं करू. हो, Rat race दॅट्स मध्ये राईट नको. राईट. छान आहे. सो मला हे खूप वेळा बोललेलं आहे कोणतं, यु नो, लोकांनी. एक माणूस एक मुलगीनी म्हटलं, हे तुझं मूवी बघून माझं पूर्ण लाईफ, मी इंजिनिअरिंग स्कूल मध्ये होतं आणि आता सगळं लाईफ माझं चेंज झालं. अरे वा, तू आता काय करते? मी इंजिनियर आहे. अरे अरे हे काय? सो पण मला पण माहिती change काय केलं? माहितीच नाही. पण फनी होतं, ते छान होतं. तो शेवटी पेन कुणाला गेला दादा तो? कोण काय? म्हणजे तो पेन पुढे पास झाला की नाही? मला माहिती नाही तो पेन कुठे गेला. तो प्रॉप होता माझ्याकडे. ऍक्च्युली तो अमेरिकन फ्लॅगचा चड्डी होता आणि मी ठेवलेलं होतं, पण नंतर प्रोडक्शन म्हटलं आण आणि मी दिलं. नाहीतर तो चड्डी तर 2-3 लाखला सेल करायला म्हणजे येतं. auction झालं असतं कधी त्याचं. चड्डी लाखामध्ये सेल होतं. तसं छान होतं. त्याचं मर्चेंडाईज सुरू केलं असतं आपण. पण किती एम्बॅरेसिंग आहे ना. म्हणजे मी तर कपडे कधी बाहेर काढत नाही. शर्ट मला असं काढायला, यु नो, नाही, काढू शकतो ताई. नाही, पण ऑड कॅज्युअल वाटतं. आहे आपलं. पण तो मूवी मध्ये तो कॅरेक्टरला चड्डीच घालायला, म्हणजे आता मला आय डोंट नो हाऊ आय डिड इट, पण बिंदास करायला पाहिजे तसं काम. सो तसं इट वॉज नाव दॅट आय लुक ॲट इट, मी म्हणतो खूप करेजियस होता मी, यु नो. कसे होते ते, म्हणजे आर माधवनचा स्वभाव, यु नो, त्यांचे स्वभाव कसे होते? सगळे छान होते. आमिर खान तर, यु नो, असं मी आला ते मूवी मध्ये, कोणाचं मला नोबडी न्यू मी तसं, असं वाटतं की मी सेकंडरी रोल आहे तसं. सो हे सगळे मोठे लोक, इफ आय वॉज देम, मी म्हणणार हा कोण आहे, हा आमचा नाही, बॉलिवूडमध्ये नाही आहे, तर कशाला त्याच्याबरोबर इंटरॅक्शन करूया, त्याला त्याचं काम करून दे, आम्ही आमचं काम करून दे. पण हे लोकनी म्हटले नाही, हा मूवीमध्ये आमच्या बरोबर आहे. जेव्हा आम्ही शूट करत होतो आणि शूट बंद झाल्यावर आम्ही सगळे हॉटेलमध्ये बसायचं आणि बडबड करायचं, स्क्रॅबल खेळायचं. आणि हे सगळे फेमस लोक, करीना, म्हणजे तो माधवन, शर्मन, यु नो, सेफ पण आला आणि सगळे खेळत होते. आणि मी म्हणजे मी कशाला आहे ते, असं मला तर अजीब वाटतं तसं. पण त्यांनी म्हटलं नाही, तू आमच्या बरोबर आहे. आणि काय आहे की मी तसं घाबरत नाही हे लोकांबरोबर. अरे सर, असं मी तसं काहीच नाही करत. तू कसा आहे, चांगला आहे ना, असं काहीतरी जोक मारतो शेवटी त्यांच्यावर. पुण्यातच ना तू. हा, जोक मारतो त्याच्यावर. किंमतच देत नाही आपण आणि कोणाला. ते म्हणत, हा तसंच आहे, तू कोण आहे, तसं काय आहे. आणि नंतर त्यांना अच्छा तो इथून आलेला आहे, तर मी तसं काय कोणाचं काय वाईट बोललं बॉलिवूड म्हणजे, तर काहीतरी बोललं आणि हाय, त्याला कळणार पण नाही. बरोबर. सो काही पण बोलत होते ते. अरे चायला, एखादी कॉन्ट्रोवर्शियल सांग ना, आमिर खाननी सलमान खानला हे बोललं. खूप कॉन्ट्रोवर्शियल बोललं, पण मला माहिती नाही. एखादं सांग ना काहीतरी मला त्याला. काय, मी ऐकलेलं नाही काय. मी म्हटलं अच्छा कोण आहे, कोण मनीष, काय कोण आहे, मला माहिती नाही.
आता तर थोडस माहिती आहे, पण तो दिवस माहितीच नाही. पण त्यांना आवडतंय ऍक्च्युली. जेव्हा लोक त्यांना ट्रीट इक्वली थोडंसं होतं, ते छान वाटतं त्यांना, बिकॉज किती फॅन्स येतात, ऑलवेज फॅन्स, किती फोटोज. पण एक माणूस येतो, ए कसा आहे तू, हा चांगला आहे, ठीक आहे. ते म्हणा त्याला फोटो नको, माहिती आहे मूवी बघितलंय नाही, अरे वा, तर ह्याच्या बरोबर तर भेटायला पाहिजे. दे ट्रीट यू लाईक अन इक्वल. सो कधी लोक म्हणतात, मी ऍक्च्युली तुझं 3 इडियट्स बघितलेलं नाही, अरे वा, आपण चाय पिऊया, जाऊया बाहेर. आज ऍक्च्युली तो माणूस मला आवडतो, कारण दॅट मॅन कॅन सी मी. बरोबर. ही डझंट सी तो चतुर. नाही, सगळ्यांबद्दल तू सगळ्यांचे प्रश्न दिले असतील, पण करीना कशी होती? त्याला सगळं गॉसिपच पाहिजे की काय? सगळ्यांबद्दल विचारलंय. तुझे काय प्रेम आहे तिच्यावर? काय लग्न करून झालं देऊ शकतो तिचं. सेटिंग? हा, सेटिंग देऊ शकतो तू करून, जर मी सांगितलं आहे प्रेम. मी सेफला सांगतो पाहिजे तर. चालेल, भेटलं तरी काय एवढं. छान होती ऍक्च्युली. मी आणि तिचं सीन्स एकच होतं, तो लास्ट सीन मध्ये. हा. सो खूप आमचं इंटरॅक्शन खूप झालं नाही, पण जेव्हा झालं, नंबर आहे तिचा तुझ्याकडे? फेक नंबर तिने दिला मला. हो, नाही बघ, म्हणजे फेक असलं तरी चालेल, मी ट्राय करतो. ट्राय करा. पण छान होती. आणि काहीतरी जेव्हा ती हे सगळे ऍक्टर्स डाएट्सवर आहे, तर काहीतरी खातात यमी यमी, तर ती देत होती माझ्याकडे. हा? जाऊ दे, विषय बदलू आपण. तुझं लग्न झालंय? माझं लग्न हा. झालं. ओके, मी मार्केटवर नाही आता. सिलेबल नाही आता. आता आणि 2 मुलं पण आहेत. 2 मुलं अप टू नाव आहे. अप टू दॅट आय नो हा. बोलतात. म्हणजे प्लॅन वेगळा आहे का थोडासा काहीतरी? कधी माहिती नाही. Life is unpredictable. पण 2 आहे. एक 8 वर्षाचा मुलगा आहे आणि 6 वर्षाची मुलगी आहे. आणि ऍक्च्युली मूवीज कठीण आहे, पण टू रेज चिल्ड्रन हे सोसायटीमध्ये खूप कठीण आहे. ह्या सोसायटी म्हणजे पण युएसचं कल्चर. युएस तर इथे आणि इथं? मला वाटलं युएसला पण कठीण आहे, पण इथे पण लोक म्हणतात कठीण आहे. कारण आता पहिलं तर कमीच फोन्स आहे, टीव्हीज आहे, सोशल आहे, तर हे सगळे छोटे मुलगा त्यांच्याकडे स्क्रीनवर बघतात आहे, त्यांचं स्टडीज नाही होतात आहे. नंतर काय आहे की खूप नवीन नवीन इन्फ्लुएन्सेस येतात आहे. पहिलं तर घरचं खाणं खायला पहिलं होतं, आता किती दुसरं खाणं. आणि आता किड्सला काही पण मिळतात, म्हणजे कुठे काय एंटायटल होतात. अरे बर्थडे पार्टीज आणि हे काय ते काय, त्याला एक गाडी मिळाला. सो इट्स व्हेरी व्हेरी हार्ड टू तू रेज. कसं मॅनेज करतो हे, म्हणजे मूवीज म्हण किंवा त्यात करून तू जॉब करून मग पॅरेंटिंग? काहीतरी सॅक्रिफाईस करायला पाहिजे. आता मी इथे 1 महिना आहे, तर माझी बायको तिथे आहे, आणि तिथे तर काय नॅनी तसं खूपच एक्सपेन्सिव्ह आहे, तर ती एकटीच करते. कदाचित माझी मदर इन लॉ ती येते थोडंसं मदत करायला, पण कठीण आहे. तिला पण फुल टाइम जॉब आहे. असं इट्स नॉट लाईक मीच करतो काम आणि ती घरी बसते. लव्ह मॅरेज आहे तुझं? लव्हच मॅरेज. लव्ह. क्या बात आहे, रोमॅन्टिक दादा. हो, आणि ती भेटली 3 इडियट्सचं पहिलं, तर मला माहिती आहे की हिला म्हणजे, आणि मी तसं स्ट्रगलिंग होता ऍक्टर, आणि ती गुजराती आहे. क्या बात आहे. हो, सो महाराष्ट्र आहे, तिच्या गुजरातीची फादर अँड मदर इन लॉ एकदम थोडेसे कन्झर्वेटिव्ह आहे ते लोक. तर ते म्हटलं, अच्छा तू ऍक्टर बरोबर लग्न कर, ठीक ठीक आहे तसं. काय आता ऑप्शनच हा, आणि सगळे त्यांचे सगळे दुसरे डॉक्टर्स आणि लॉयर्स आणि काय, तर हा ऍक्टर आहे. काय नंतर ते 3 इडियट्स बाहेर आलं. आता तर म्हण, अरे तुझं तो डॉक्टर आहे. अरे काय आमचं तर इथे बघा ना. सो ते थोडंसं चेंज झालं 3 इडियट्स नंतर, आणि छान वाटतं. पण आता तर खूप अंडरस्टँडिंग आहे. पण किड्स फिल्म तर कठीण आहे, पण किड्स एकदम कठीण आहे, पण चॅलेंज आणि मजा येते. असं सॉफ्टवेअर आहे की रोज अपडेट होत आहे ते सॉफ्टवेअर, आणि तुला शिकायला पाहिजे तुझं. अरे आज नवीन आहे काहीतरी, तसं वाटतंय. पण मग आता ते जे सगळीकडे सुरू आहे, सगळ्या म्हणजे पॅरेंटिंगचा सगळ्यात मोठा जो हे चाललंय कन्सर्न, की सगळ्या मुलांकडे आता मोबाईल आले. जसं तू सांगितलं की लहानपणापासूनच फोन आहे,
मग रडायला लागला की धर मोबाईल. हा ते तुझा प्रॉब्लेम आहे. तू कशाला देतो ते तू मोबाईल? कसं मॅनेज केलं? मी तू काय देत नाही, करतो? मी देत नाही mobile. युएस ला असून तिथं तर सगळं टेक्नॉलॉजीच आहे ना. देतच नाही. नाही आहे तुझ्या हातात. तुझ्याकडे मी पहिलं तिथे लायब्ररीज आणि बुक्स आहे तिथे. मी असे 100 बुक्स ठेवतात तिथे खाली. असं पसरलेले आहे तिथे. कारण ते ऑर्गनाईज करतात. आणि म्हणतात तुला काय फोन नाही, टीव्ही नाही मिळणार, काहीच नाही मिळणार, व्हिडिओ गेम आता नाही. काय करणार तू? आणि जायला मी काय करू असं. नंतर वाचतात ते. आणि 1 तास जातं तसं. नंतर काहीतरी खेळायचं, फ्रेंड्स बरोबर खेळायचं. पण ते टीव्ही आणि मी किती टीव्ही बघितलं. मी माझं जीव सगळं वेस्ट केलं टीव्ही बघून. खरं थोडंसं फायदा झाला, एकदा ऍक्टिंग झालं. पण मला तसं रिग्रेट आहे की मी आणखी पुस्तक वाचलं तर माझं माझं लिहिणं, माझं रायटिंग आणखी चांगलं. तुला वाटतं का मग पुस्तक हो, मला वाचून वाट- आयुष्य बदलतं? हो, कारण जेव्हा तू ऑडबॉल आणि हे सगळं पॉडकास्ट बघतं, छान वाटतं, एन्जॉयबल वाटतं, असं करायला येतं, दुसरं करायला येतं. आणि खूप थिंकिंग नाही येत पाहिजे करायला. पण जेव्हा तू वाचतो काहीतरी, पहिलं दुसरं काय करायला नाही येत. तुला ड्रायव्हिंग नाही येतं गेलं ते मध्ये पुस्तक वाचतो ना, बरोबर. कुकिंग नाही येतं, ते तिथे अटेन्शन ठेवायला पाहिजे. नंतर तुला सगळं काम करायला पाहिजे तुझ्या डोक्यात. काय होत आहे, हिचं काय होत आहे, कुठल्या सीन मध्ये आहे, ते तुझ्या डोक्यात हवं. तर तुला फुल कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. सो हे काय बोलतात ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन. बरोबर. म्हणजे सगळे सेन्सेस काम करतात जेव्हा आपण सगळे वाचतो. सेन्सेस करायला पाहिजे. आणि फोकस पण आहे ते कॉम फोकस मेडिटेशन असं तसं पण आहे रीडिंग मध्ये. जेव्हा तू टीव्ही बघतात, अर्ध काम टीव्हीच करताय तुझं. बरोबर. यु नो, सो आय थिंक रीडिंग मध्ये खूपच फायदा आहे. म्हणजे मग पॅरेंटिंग जे आपला मेन मुद्दा होता की पॅरेंट्सनी फोकस केलं पाहिजे जास्त की तुम्ही मोबाईलची जी पुस्तकं ठेवा, हे बघ, हे ट्राय करा. इझी आहे ऍक्च्युली. जेव्हा तुला कटकट आहे, हेडेक आहे, पेशन्स नाही, तू देतो ते त्यांना. तू कशाला देतो त्यांना? चांगला वाटायला, पण ऑल्सो तुला ब्रेक मिळतोय. दॅट्स प्रॉबेबली वाय लोकांना देत आहेत. कारण पहिलं कशाला नाही दिलं? ते नाही होतं ना. बरोबर. सो आता कशाला देतात? कारण ते आहे आमच्या हातात आणि इझी वाटतं. पण ते कॉन्सिक्वेन्सेस खूप आहेत त्याचे. नंतर एडिक्शन होतं, त्यांचं अटेन्शन स्पॅन कमी होतं. आता तुझं पॉडकास्ट तर 1 तासाचा आहे, मला माहित नाही. बरोबर. 1 तासाचं. पण तुमचा व्ह्यूज बघितलं तर अर्धच बघतात लोक कधीतरी. बरोबर. कशाला? कारण त्यांच्याकडे अटेन्शन स्पॅन नाही, वेळ नाही. तर आता काय रील्स बघतात 1 मिनिटाचं, झालं काम, झालं माझं काम. 2 आणि कळतं मला कशाला ते बघतात आहेत. त्यांच्याकडे पण वेळ नाही. पण तुम्ही इन्व्हेस्ट केलं काय टाइम एक चांगलं स्टोरीमध्ये, चित्रपटमध्ये, तर ऍक्च्युली तुलाच बेनिफिट्स मिळणार. ते तू आता मेडिटेशनचं घेतलं की रिडिंग एक टाइप ऑफ मेडिटेशन. तू करतो मेडिटेशन वगैरे? मी- स्पिरिच्युअल आहे तू? मी तसं स्पिरिच्युअल आहे थोडंसं. मी मेडिटेशन करायला पाहिजे, पण तो मसल बसायचं, काहीच नाही करायचं, सगळ्यात टफेस्ट जॉब ना. टफेस्ट जॉब आहे. आणि जेव्हा सगळे लोक येतात, फोन करतात, व्हेरी इझी टू म्हणे ते दुसरं चूज करायचं. आणि डोकं पण बंद करायला, कुठले विचार नाही घ्यायचं. जेव्हा विचारचा टाइम आहे, आता मी मूवी तर बाहेर काढतोय, विचार नाही काढायचं, इट्स व्हेरी व्हेरी हार्ड. सो ते आता आता वर्ष सुरू झालंय, रिझोल्युशन आहे तुझं. हा माझा एक रेझोल्युशन आहे. वेळ नाही ते रेझोल्युशन काढायला. जिम मध्ये जायला तो पण नाही, आणि मेडिटेशन करायला, हे 2 करायलाच पाहिजे. बघायचं की कदाचित नाही चालणार नाही, पण मी प्रयत्न पण नाही केलेले यार. सो करायलाच पाहिजे. इट्स टाइम नाव. त्यांनी खूप हेल्प होती ना, म्हणजे आपले फोकस राहतो आपण थोडंसं मेडिटेशन. मी पण आताच सुरू केलं हो? म्हणजे रीडिंग, आणि Nice. म्हणलं जरा फायदा होईल असं तुझ्याशी गप्पा मारताना हो. सुचेल. आता असं म्हणतात आपल्याकडे की तू हसवतो लोकांना, तू खूप कायम स्माईल असते जेव्हा पण मी तुला भेटलो वगैरे. हम्म. पण जे लोक जास्त स्माईल करतात ना, जे लोक जास्त असतात ना, त्यांच्या मागे खूप दुःख असतं. हम्म. काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती? तसं होतं यार. खरे हे? इट्स कॉल्ड सायकॉलॉजी मध्ये एक नाव आहे ते. इट्स कॉल्ड द सॅड क्लाउन फेनॉमेनॉन. बर. क्लाउन आहे ना, आम्ही हसतात आणि असं करतात, पण जेव्हा तो मेकअप काढतो
तर एकदम सॅड आहे तो माणूस. काय आहे की हसायला खूप प्रेशर, यू हॅव टू वर्क. एक काम आहे ऍक्च्युली लोकांना हसायला. असं ऑटोमॅटिक नाही होत आहे. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट आणि ते प्रेशर खूप आहे. आणि इमोशन्स तर बॅलन्स पाहिजेच. सो जेव्हा तू लोकांना हसवतात, तिथे तर बॅलन्स तर कुठेतरी तुझं सॅडनेस तर होत राहतं. आहे ते. ते काय कमी नाही होत. सगळ्यांकडे असं सॅडनेस तसं होतं आणि लाईफमध्ये कधीतरी सॅडनेस होणारच. पण तसं होतं. आय थिंक इट हॅपन्स टू एव्हरीवन नो मॅटर व्हॉट यू डू. पण काय आहे, इट्स कॉल्ड पीपल प्लीजर. हे एक शब्द आहे. बर. तू तू लोकांसाठी त्यांचं एक्सपेक्टेशन आहे की तू त्यांना हसायचं, नाहीतर त्यांना मदत करायचं, नंतर काहीतरी करायचं त्याच्यासाठी. तर तू करतो. तुला वाटत की मला आता नको करायचं ते, पण तू त्याच्यासाठी करतोय. सो ते सगळे एफर्ट काढतोय, ते दुसरीकडे कुठेतरी कमी वाटणार तुला आणि युअर गोइंग टू फील इट. सो तसं होत आहे. सो असे लोकांना थोडंसं ब्रेक घ्यायला पाहिजे, बाउंड्री ठेवायलाच पाहिजे. सो बरोबर. जेव्हा तू ठीक आहे, पण लोक म्हणतात आणि भेटतात, "ए, एक तर काहीतरी स्पीच बोल ना. एक तर काय आम्हाला जोक मार ना." म्हणणार, "नाही, मी स्टेजवर नाही आता. मी काहीतरी खातो माझ्या फॅमिली बरोबर. मी रोमॅन्टिक डेटवर आहे. आता टाईम नाही." कोणासोबत? वहिनीसोबत हो. की? आणि तुला 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 तुझं जजमेंट रॉंग आहे आता. बरोबर. सो लोकांना कधीतरी ते मिस्टेक करतात कारण ते एकदम एक्साइटेड होतात. बरोबर. पण तसं आहे सॅडनेस सगळ्यांकडे आहे. तू आठवतो तुला तू शेवटचं कधी रडलं होतं? तो दिवस आठवतो तू कधी रडलं होतं? मी कधी रडला, मी सेटवर रडला. आता तो सीन मूव्हीमध्ये आहे, आमच्या मूव्हीमध्ये. नाही, रिअल मध्ये. नाही, पण मी सांगतो ना, ते रीलच होता रडून. कारण ते ग्लिसरीन घालून तसं होतं, पण ते खोटं वाटतं. आणि काहीतरी काढायला पाहिजे, जेव्हा तू खरं रडतो. म्हणजे रिअल लाईफ पण रडतो आणि जेव्हा मूव्हीमध्ये तू करणार. कारण ते रोलच आहे आणि ते खोटं आहे तुझं. कशाला तू रडतो ते 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 खरं नाही. पण काहीतरी काढायला पाहिजे. सो मी माझ्या फॅमिलीला खूप मिस करतो आणि मी कधीतरी कुठलं तरी मिस्टेक केलं माझं बायकोबरोबर. असे खूप तर होतात आहे. तुझं लग्न नाही झालं ना? नाही. आय एम हॅपी. पण पण होतंय तर ते. काकूंमुळे भांडणं होतात. सो ते सगळं काढतो मी आणि आता ते सगळे रिझॉल्व्ड आहे प्रॉब्लेम्स. पण ते रिमेंबरिंग ते आणि काहीतरी मी गलत केलं, ते सगळं वाईट वाटतं. आणि काय आहे, आता मी इथे येतो अमेरिकाला आणि आय मीन इंडियाला आणि फॅमिली तर खूप लांब आहे आणि मी सगळे हे मूव्हीज बघतो प्लेनमध्ये आणि असं रडतो मी आणि मी म्हणतो कशाला रडतो मी आता? हे मूव्ही पण चांगलं पण नाही, मी कशाला रडतोय? पण काहीतरी फॅमिलीचं आहे त्याच्यात आणि मी माझं मूव्ही तर बेकार आहे, पण मी फॅमिलीचं मेमरी करतो आणि थोडंसं मी म्हणतो कशाला कोणी बघतं का माझ्याकडे? रिलेट झालं ते. कोण माणूस इथे बघतोय काय? त्याला वाटणार की काय? सो तसं होतंय यार. आता तर रडतो जेव्हा आय थिंक आय एम सो अटॅच्ड टू माझे किड्स अँड माझं फॅमिली. पहिलं तर जेव्हा मी सिंगल होतं, काही पण चालेल. अरे एडव्हेंचर चालेल ना, वाह! आपण कुठेतरी जाऊया. पण आता मी खूप एडव्हेंचर्स केलेले आहे आणि एन्जॉय केलेलं आहे आणि तो येतो घरी बसून. हे नवीन-नवीन मुलं एव्हरी डे नवीन वाटतात. ते ॲडव्हेंचरच आहे म्हणजे. हां, तेच एडव्हेंचर आहे. आणि ते कसे चेंज होतात, कसे कसे काहीतरी परफॉर्मन्स की काय ग्रेड्स बाहेर येतात आणि मला त्यांचं ॲक्चुअली सक्सेस आहे, पण मला छान वाटतं. हे कुठून येतं मला माहीत नाही, पण वाटतं तसं. दादा, लोएस्ट पॉइंट काय होता आणि तिथून तू कसा बाहेर आला लाईफ मधला? की तुला असं वाटलं की आता संपलंय सगळं आणि तिथून तू कसा बाहेर आला? लोएस्ट खूप पॉइंट्स आहे लाईफमध्ये ॲक्चुअली होतात आहे. एव्हरी डेकेडला थोडंसं काहीतरी होत आहे. पहिलं 3 इडियट्सचं पहिलं मी हे ॲक्टिंगचं सोडणार होतं. कारण खूप
तसं मला रोज नाही मिळत होते, रोज चांगले नाही, मला मजाच नाही मिळत होतं काम करत. 2-3 रोज काहीतरी टॅक्सी ड्रायव्हर, असं स्टोअर ओनर अमेरिकामध्ये. म्हटलं कशाला मी करतोय? किती मी काम करतो आणि मला मिळत नाही. आणि दुसरे सगळे आता व्हेकेशनला जातात, चांगले कॉर्पोरेट जॉब मिळतात त्यांना. असं आम्हाला ऑलवेज वाटतं की दुसऱ्यांचं चांगलं आहे, माझं नाही चांगलं. बरोबर. असं खूप वाटतं आम्हाला. आम्हाला पण त्यांचं खरं बघितलं त्यांना पण काहीतरी वाटतंय. खरं त्यांना वाटतं तुझं लाईफ एक्साइटिंग आहे. पण मला वाटत होतं आता सगळे माझे दोस्त आहे ॲक्टिंगमध्ये नाही, हे क्रिएटिव्हमध्ये नाही. त्याचं आता सगळं ग्रो होत आहे. घरी घेतात आहे, लग्न होत आहे. यू नो छान गाडी घेतलेलं आहे आणि माझं मी स्ट्रगलच करतोय. मी कशाला करतोय? मला दुसरं काम करायला येतंय. पण मी म्हटलं आता मी सोडणार हे. पण लोक माझं सपोर्ट ते ते तो मोमेंट म्हणजे तुला सपोर्ट पाहिजे. आणि मग लोक पाहिजे की नाही हेच करायचं आहे, तू हेच कर. राईट पीपल पाहिजे आजूबाजूला राईट आपल्याला. पीपल पाहिजे. आणि मी यू गेट थ्रू दॅट पॉइंट आणि कदाचित तुला मिळणार आणि 3 इडियट्स तर मिळालं. तसं 3 इडियट्सच्या नंतर मी बॉलिवूड खूप केलेलं आहे आणि नंतर मिळाले नाही चांगले रोल. तिथे पण म्हटलं आता हे सोडणार मी. ऍक्टिंग सोडणार. ऍक्टिंग म्हणजे करेल पण ते मी डोकं नाही ठेवणार तिथे. मी दुसऱ्यामध्ये ठेवणार. माझ्याकडे किड्स आहे, माझ्याकडे EMI बोलतात तिथे ना, ते आहे. यु नो हे हे तर जात नाही. तुला रोल नाही मिळाला काही फायदा नाही. EMI भरायला पाहिजे ते. बरोबर. सो तसं प्रेशर होतं तसं. आणि सेल्फ कॉन्फिडन्स पण आहे. मी काय कमवतो नाही तर तर माझं काय अर्थ पण नाही तसं. तसं वाटतं आम्हाला. यु नो मे बी इट्स बिकॉज आम्ही मेन आहे ना, आम्ही कमवतो नाही तर काय कोण आहे आम्ही. पण ते पण वाटत होतं. पण तिथे पण एक चांगली यु नो फ्रेंड, फॅमिली, माझ्याकडे बायको. ती म्हटलं काहीच नाही, हेच तुझं काम आहे. तू दुसरं काम करतोय पण हेच तुला स्पेशल आहे आणि करायलाच पाहिजे. पैसे येणार नाही येणार बघूया पण हेच करू. आणि म्हणजे हॅव्हिंग राईट पार्टनर इज की टू लाईफ, की टू लाईफ. नाहीतर पार्टनरच नको करू. कारण रोज रोज तोच पर्सन, तोच एनर्जी येणार तुझ्याकडे आणि तुला कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे. आता 2 ऍक्टर्स जेव्हा 2 ऍक्टर्स मेरी होतात, मला तर वाटतं ओ बॉय हे नको करू. कारण 2 ऍक्टर्स आमचा लाईफ व्हॉलेटाईल आहे. कधीतरी वरती, कधीतरी खाली. काहीतरी होतं, गॉसिप होतं, हे होतं. पैसे मिळतात, पैसे नाही मिळतात. तर एकदम व्हॉलेटाईल आहे. सो असं स्टेबल मला वाटतं की एक माणूस एकदम मुलगी एकदम साधा पाहिजे, एकदम प्रॅक्टिकल पाहिजे आणि दुसरं थोडंसं त्याच्यात मजा घालतात. मग थोडंसं रिस्क घ्यायचं. तसं छान वाटेल यु नो. आणि ते पण 2 एकदम इंजिनियर्स, एकदम सायंटिस्ट. मला तर वाटतं हे बोर लोक आहे. काय करणार? तसं पण मला नाही आवडतं. कोणतरी मजा पाहिजे आणि दुसरं तर स्टेबल पाहिजे. स्टेबल पाहिजे. ए तू क्लिफवर जम्प नको करू यु नो. तुझ्यावरतीच मी आहे. आणि दुसरं म्हणतं अरे तू तिथे बसते कशाला, आपण काहीतरी मजा करूया. असं असं लाईफमध्ये थोडंसं छान, थोडंसं गंमत पाहिजे. ही टीप लक्षात ठेवेल मी. ठेव ठेव तू. मी म्हणत होतो दादा की आता हा टॉपिक निघाला डिप्रेशन वगैरे. तू गेलो होता डिप्रेशन मध्ये? डेफिनेटली मी डिप्रेशन मध्ये जातात लोक. ऑल लोक डिप्रेशन मध्ये जातात आहे. सांगत नाही कोणाला. US मध्ये ते जास्त आहे ना, म्हणजे इंडियामध्ये जे प्रमाण असं US म्हणलं मध्ये जास्त रेकग्नाइज करतात. इथे नाही करतात. इथे तर कमी सायकॉलॉजिस्ट आहे, मेंटल हेल्थचं सपोर्ट पण नाही. आणि डिप्रेशन हा शब्द पण किती टॅबू आहे इथे. डिप्रेशन म्हणजे तुझ्यात काहीतरी कमी आहे बरोबर. ना. पण डिप्रेशन होत आहे, कधीतरी होत आहे जेव्हा आमचं काहीतरी केमिकल्सच आहे. आम्ही केलं पण नाही, पण काहीतरी केमिकल्स फिक्स नाही. कधीतरी होतं की लाईफमध्ये काही इव्हेंट्स होतात आहे. कोणतरी जीव जातं यु नो, मरतात. कोणतरी काहीतरी होतं तुझं बॉडीला काय, तिथे पण होत आहे. आय मीन ते तर होत आहे जेव्हा तू ब्रेकअप झाला तसं. म्हणजे इथं ते प्रमाण एवढं वाढलंय की ब्रेकअप झाले किंवा कमी मार्क्स पडले किंवा काहीतरी हो. झालं तर ते लोक सुसाईड पर्यंत जातात. हो करतात आहे ना. सो पण त्याला कसं तुला वाटतं की टॅकल केलं पाहिजे? वेल त्यांना माहिती नाही की डिप्रेशन काय आहे, की ऑल इमोशन आता होतात आहे.
सो जेव्हा आम्ही हसतात आणि आम्ही एक्सायटेड होतात, आम्हाला वाटतात की हा मोमेंट पूर्ण आमचा लाईफ असं होणार. पण तो हॅपीनेस तो फ्लीटिंग बोलतात, 1 मिनिटसाठी आहे. बरोबर. आणि जेव्हा आम्ही सॅड आहे, तो पण इतका इमोशन डीप वाटतंय की कधीच नाही हा बाहेर येणार. तो दुःख असं वाटतं की अरे, तर माझं जीव गेलं तर ते छान वाटेल मला. काही तर करायला पाहिजे. पण तो पण फीलिंग मोमेंटरी आहे. थोड्याच वेळासाठी आहे. तो थोड्याच बदलणार वेळात. आहे तो तो पण. बदलणार आहे. कदाचित आहे, नाहीतर काहीतरी करायला पाहिजे. पण होणार आहे. तो फीलिंग जाणार आहे. सो ह्याच्यासाठी पहिलं रेकग्नाइज करायला पाहिजे, की हा फीलिंग आहे. हा मी नाही आहे. हा फीलिंग मी फीलिंग करतोय तेच आहे. तर तो थोडंसं सेपरेट करायला पाहिजे. बरोबर. मी तसं आहे कारण जेव्हा तो फीलिंग येतोय, वाईट वाटतं, मी डिप्रेशनमध्ये आहे. आम्हाला वाटतं, की मी कमी आहे. बरोबर. तर ती एक ते मुवमेंट आहे फक्त. हा एकच तीच मोमेंट आहे. आहे. नंतर तुला सपोर्ट पाहिजे लोक. बरं. मला चांगलं नाही वाटत, मी सॅड वाटतात आणि तुझ्याकडे आई, मम्मा म्हणतात, "ए स्नॅप आउट कर." हे काहीच नाही. तसं तसं चांगलं नाही वाटणार तुला आणि तुला स्नॅप आउट करायला नाही येतं. लोकांना पाहिजे की म्हणजे तू कशाला असं फील करतो? आपण काय करूया ते? आणि सपोर्ट घ्यायला पाहिजे. तिथे तिथे ड्रग्स तर आहेच, पण ते लास्टमध्ये. पण कोणाकडे बोलायला येतं. ड्रग्स थेरपिस्ट म्हणजे वेगळं समजतं ना इंग्लिश. नाही, नाही, नाही. तसे नाही ड्रग्ज आहे. मेडिसिन पण म्हणू शकतो. मेडिसिन ते पण ड्रग घेतात लोक. आता कोण लोक कशाला पितात? कारण तुला मजा करायला पाहिजे. पण तुला आता मजा करायला येतं. मी आता माझा मँगो पिऊन छान वाटतं मला. आणि तू म्हटलं, "आता मला व्हिस्की दे." म्हटलं, "अरे व्हिस्की ठीक आहे, काहीतरी चढणार माझं, पण मला आता छान वाटतंय, कशाला पियाला पाहिजे?" बरोबर. तर ऑलरेडी लोकांना वाटतं आहे, की काहीतरी पाहिजे मला टू फील बेटर. हे तर एक आहे. सो ऑलरेडी ड्रग्ज घेतात आहे. पण प्रिस्क्रिप्शन मेडिसिन्स आहे तसे. इफ यू आर फीलिंग लो, तुला थोडंसं रेग्युलर करायला असं वरती नाही, पण रेग्युलर करायला तसे आहे. पण असं कोणाकडे बोलायला येतं. कोपिंग स्किल्स आहे. असे कोपिंग स्किल्स आहे. कोपिंग स्किल्स म्हणजे कसं? म्हणजे जेव्हा तू सॅड आहे आणि तुला वाटतं की बॅड थॉट्स येतात आहे. मला कोण मला आवडत नाही. माझं करिअर खाली झालंय. माझं कधीच नाही होणार. माझं लग्न नाही होणार. ब्रेकअप म्हणजे मी अगली आहे. तिच्याशिवाय कोणीच नाही. हां, तिच्याशिवाय कोणीच नाही. असं तिथं ती गेली तिथे तर मी सॅड आहे तसं. हे सगळे बॅड थॉट्स आहेत. जेव्हा आम्ही हॅपी आहे, हे बॅड थॉट्स पण येतात आहे. बरोबर. कधीतरी येतात माझं मूव्ही चालणार नाही. असं येतं थॉट. पण तू चांगला आहे, यू आर फीलिंग गुड, ते म्हणणं, "हां, ठीक आहे, झालं तर झालं ना, मला मग काय." असं होतं. पण जेव्हा तू एकदम सॅड आहे आणि तू म्हणतं, "अरे, माझं करिअर खराब आहे." तर तो थॉट आत जातं आणि ते स्टे होतं, राहतं आत. आणि तू इट्स कॉल्ड आय फॉरगॉट द वर्ड बट सॉर्ट ऑफ गोइंग आउट ऑफ कंट्रोल. ते तिथून दुसरं माझं करिअर स्पायरलिंग बोलतात ते खरं. सो यू गो आउट ऑफ कंट्रोल. माझं करिअर चांगलं नाही. कोण मला एकदम सगळं निगेटिव्ह यायला लागतं सगळं. निगेटिव्ह आणि तिथून काहीतरी मी केलं आता तर सगळं बंद होणार. माझं दुःख बंद होणार. आणि तिथून आम्ही कदातरी ॲक्शन्स घेतात ते वाईट आहे, आमच्यासाठी. म्हणजे थोडक्यात की लोकांनी ना तो टाइम तेवढ्या पुरताच ठेवला पाहिजे. तो तिथंच सोडला पाहिजे की हे एक मुवमेंट आहे. पण आज वाईट सोडायला वाटेल. तसं नाही येतं. त्यांना स्किल्स कधी शिकलेले नाही. सो हां. मग मित्रांकडे गेलं पाहिजे. जसं तुझं मित्रांकडे पण मैत्रिणींकडे गेलं कधीतरी पाहिजे, मित्रांकडे. मित्राला पण माहिती नाही हे कसं करायचं ना. सो असे प्रोफेशनल थेरपिस्ट मिळतात आहे. राईट. कमी आहे. थेरपिस्टकडे जाणं जे टॅबू बनलंय इंडियामध्ये की हो. पण तू सिक्रेटली जा ना. हां. थोडेसे पैसे काढ आणि बघा. इट्स जस्ट अ फ्रेंड. असं वाटतंय की फ्रेंडच आहे तुझा. पण त्याला बोलायला चांगलं येतं. जेव्हा तुझा फ्रेंड बोलतो, "ए क्या" आणि जोक मारतो असं. तर ते थेरपी तसं चांगलं ओपिनियन्स की काय करायचं मे बी तुला मिळणार, पण मे बी तुला नाही मिळणार. पण थेरपी तसंच फ्रेंडच आहे, पण त्याला असे टूल्स आहे. तू असं कर. जेव्हा तुला असं थॉट मिळतं तर तसं कर.
त्यांचं शिक्षण झालंय त्यात. हो, ते शिक्षणच experts आहेत झालं. त्याच्यामध्ये. सो जेव्हा आमच्याकडे पायाचं काय दुखतंय, आम्ही जातात आणि काय टॅब, अरे तुझा पाय दुखताय, तूच काहीतरी केलंय असं नाही बोलतात आम्ही. बरोबर. अरे काय तुझा हार्ट अटॅक झाला, मर आता तू. नाही, असं नाही करतात लोक. जातात तू ना, तर तुझं काय डोक्यात दुखतंय, तर तो पण डॉक्टर आहे, कोण आहे तिथे. आयुर्वेदिक कुठे किती डॉक्टर, ज्योतिष पण बरे जातात आम्ही. पण डॉक्टर पण थेरपिस्ट थेरपिस्टकडे कशाला नाही. तर हे पण आपण टॅबू आता काढायला पाहिजे. क्या बात काढतात आहे आपण. बरोबर. म्हणजे माझी पण एक फ्रेंड आहे हम्म. की ती पण रिलेशनशिपच्या गोष्टीमधून चालली होती. तिला सजेस्ट केलं की थेरपिस्ट कडे जा. हम्म. तिने घेतले एक 5-10 सेशन घेतले आणि हो. ती कम्प्लिटली म्हणजे जी आधी होती त्याच्यापेक्षा पण बेटर झाली. हो. पूर्ण लाईफ चेंज झाली. येस. आणि जर हे कुणाला बाहेर सांगितलं असतं हम्म. तर ही थेरपिस्ट जात, हिचं काहीतरी बिघडलं, हो. मग तो टॅबून त्या प्रेशरने ते अजून खचली असते. आय नो. आणि इट्स जस्ट कोचिंगच आहे. जेव्हा आम्हाला इफ वी वॉन्ट टू रन फास्टर, आम्ही कोच जातो, रनिंगचा कोच, आणि ही गिव्स अस कुठले टूल्स आहे टू रन फास्टर. सो तसंच एक थेरपिस्ट आहे टू फील बेटर अबाउट अवर सेल्फ, टू थिंक अ लिटल बिट मोर पॉझिटिव्हली, टू फिक्स आमचे नेगेटिव्ह थॉट्स. असं कोच मिळतं आणि थोडंसं चेंज करतात. आणि त्यांना पण सांगायला येतं की हे बघ, आम्हाला हे चेंज नाही येतं करायला, बघूया आपण दुसरा स्टेप घेऊया, आता काहीतरी मेडिसिन्स असं घ्यायला येतं. सो कदाचित हे फिक्स सगळं करायला येतं. पण हे अमेरिकामध्ये आता टॅबू नाही. आता बिंदास बोलताय, माझा थेरपिस्ट छान आहे, मी किती वेळ जातोय, आणि असे जोक मारतात लोक. आणि तुझ्याकडे थेरपिस्ट नाही आहे, कशाला नाही असं बोलतात ते. अरे माझ्याकडे 3-4 थेरपिस्ट आहेत असं बोलतात. इथे इंडियातला धंदा वाढेल थेरपिस्ट. ते दंड वाढायलाच पाहिजे. आता रोग सगळे आपण क्युअर करतात आहे. बरोबर. हार्टचं हे बघ, माझा एक अभिनेता आमचा एक मला माहिती आहे, त्याला डबल लंग ट्रान्सप्लांट केले. डबल लंग, बापरे. बापरे, ते करायला येतं. तर आम्हाला डोक्याचं कशाला नाही, आता डोक्याचं खूप आहे, प्रेशर खूप आहे, आणि आम्हाला रेकग्नाइज करायला येतं. पहिलं तर आम्ही बोलत होतं हा थोडा वेडा आहे, बस हा. वेडाच आहे तो डायग्नोसिस. डायरेक्ट वेड आहे बस. therapist म्हणजे. पण आता बोलायला पाहिजे हा बायपोलर आहे की एन्झायटी आहे, काहीतरी असं आपण केलेलं आहे, आणि थोडंसं दुसरं अडजस्ट करून चांगलं करायला येतं क्या- आपल्याला. कसलं डीप बोलला तू. म्हणजे वा वाटलं ना बोलायच म्हणून. पाहिजे. वा, चमत्कार नंतर पहिल्यांदा हे असं ऐकलेलं आहे. दादा आता आपण जरा महाराष्ट्रावरती येऊ की तो आता सगळीकडे फिरतोय. वा, महाराष्ट्र आमचं. जय महाराष्ट्र. हा. आता जे सुरू झालं हो. तुझं की मराठीत पिक्चर करायचा, तो आता भरपूर काल कोल्हापूरला जाऊन आला. अरे कोल्हापूर, मर्दा वा लय भारी. शिव्या ऐकले तिथले? हो. शिवाय ऐकले, पण मला माहित नाही काय शिवा बोलतात की असंच बरोबर बोलतात की काय. नाही, ते असं आपण बोलताना ते शिव्या देऊन जातात म्हणजे. तर कसे आहेत रे महाराष्ट्रातली लोक? मला आवडतात महाराष्ट्रीय लोक. एकदम पहिलं मला कळतं ते काय बोलतात आहे, ते छान आहे, कारण मी मराठी बोलतो. आणि मी गुजराती खूप, माझी बायको गुजराती आहे, आणि पंजाबी तिथे अमेरिकामध्ये खूप आहे. पण महाराष्ट्राचं कल्चर आय डोंट नो हाऊ टू से इट, कारण पंजाबी एकदम लाऊड आहे आणि ते सगळं डॅन्सिंग करतात, आणि गुजरातीचं पण दुसरा चव आहे. पण मराठीचं आय डोंट नो हाऊ टू डिस्क्राईब इट, पण इतका छान आहे. इट्स सो डीप अँड इट हॅज सो मेनी डिफरंट लेयर्स. महाराष्ट्र कल्चर. पुणेमध्ये आले तर सगळे सार्कॅस्टिक लोक आहे इथे, काही पण बोलतात तुझ्याकडे. चवच काढतात. हा. आणि कोल्हापूरमध्ये खतरनाक लोक आहेत तिथे, तसं वाटतं की हा डेंजरस माणूस आहे. अंगावर येतं. पण ते पण इंटरेस्टिंग आहे. सो आय जस्ट लव्ह ऑल ऑफ द डिफरंट. आमचं महाराष्ट्र किती मोठं आहे ना, सो यू कॅनॉट से आमचं महाराष्ट्र कल्चर असं आहे, बिकॉज इट्स सो बिग, इट्स सो वंडरफुल अँड रिच. सो ते मला खूप आवडतं आणि खूप एक्सप्लोअर करायला पाहिजे मला ॲक्च्युली. कारण मी मुंबईमध्ये राहून, थोडंसं पुणेमध्ये राहून कमीच शिकलेलं आहे मराठी कल्चर, पण शिकतो आहे, आणि जे मला कळतं ते मला खूप आवडतं. आय थिंक इट्स अ वंडरफुल लँग्वेज. कसं आम्ही शब्द वळतात आणि भाषाचा गंमत करतात, इट्स शब्दचे, इट्स सच अ ग्रेट थिंग. आणि ते कनेक्शन होतं. महाराष्ट्र की कुठला लँग्वेज आहे, जेव्हा तू हा भाषा बोलतात आणि कनेक्ट होतं कोणाबरोबर,
ते दॅट इज वेन यू हॅव अ रिअल कनेक्शन. बरोबर. यु नो, मी आता तुझ्याबरोबर इंग्लिशमध्ये बोललं, इट वोंट फील द सेम. कनेक्ट नाही होत आपण नाही, म्हणजे इतका feel कनेक्ट नाही. यु नो, ते ब्रदर, मी ब्रदर बोललं तुझ्याकडे आणि भाव बोललं, हे एकदम फरक आहे. कसलं बोललंय दादा, भारी. आणि असं कुठलं म्हणजे आता आपल्या इंडियन लोकांना सवय असती किंवा महाराष्ट्रातले की फॉरेनला गेलं ना तर तिथल्या लोकांना मराठीत शिवाय द्यायला लावतात आणि मग ते व्हिडिओ करून इकडे टाकतात. असं काय असं एक्सपिरियन्स करता? हा, मग तिथं जाऊन असं काहीतरी शिवाय बोलायला बोलतात, पण त्यांना माहित नाही तू शिवाय हा, बोलतात आहे. ते तर काय म्हणूनच फरक पडतं? पण तिकडचा तो व्हिडिओ करून इकडे व्हायरल होतो. असं करतात. असं तुला कोणी केलं तुझ्यासोबत की हे बोल ते बोल? नाही नाही, कसं शिवे काय? शिकले? थोडीशी शिवाय म्हणजे मला मम्मानी म्हटलं की मी म्हटलं नानाची टांग. अरे नानाची टांग नको बोलू, एकदम ते चांगलं नाही. अच्छा, नानाची टांग शिवाय, बरे वा वा. आणि तिथे नानाची टांग, हा काय बोललोय मी, नानाची टांग कशाला बोलतो? तसं तर शिवाय मला वाटले शिवाय होते ते अगदी साधे शब्द आहे ते. वा. वा. काय एक्सपिरियन्स काय आला महाराष्ट्रामध्ये असा काहीतरी कॉमेडी एक्सपिरियन्स? कॉमेडी एक्सपिरियन्स काय, मी पुणेमध्ये शूट करत होता इथे हा. आणि मी मेन रोल, मला मेन रोलचं कशाला नाही आवडतं, कारण कमी तुझं गुड लुकिंग असं रोमॅन्टिकली कमी करायला पाहिजे, खायला नाही येतं काहीतरी. सगळं छान खाणं आहे इथे पुणेमध्ये. सगळे इन्व्हाइट करतात, हे खा, अरे ते नाही खाल्लं बन मस्का, हे बघ सगळं खा. नाही येतं खायला. ओके, मी आता काकडी आणि गाजर खातो रोज, बस. आणि काय नाही, थोडंसं मूंग बीन असं काहीतरी खातोय, हे माझं खाणं. सो जेव्हा शूट होतं, काय हा खातो घासपूस असं. नंतर 2 दिवस राहिलेले आहे शूटचे आणि मला माहिती आहे जेव्हा तू खातो, असं एक ट्रिक आहे, जेव्हा तू काहीतरी खातो 2 दिवस तुझं तोंडावर येणार, ते 2 दिवस लागतात ते तोंडावर, सगळं सॉल्ट फॅट 2 दिवस आहे तुला. सो मी 2 दिवस पहिलं मी सुरू केलं माझं खाणं, इथून खाल्लं तिथून खाल्लं, मला खूप आवडलं. काय काय आवडलं तुला पुण्यातलं खाताना? मिसळ, वाह. वाह. आणि रस्तावर चहा पण पिला मी. मी यु नो साबुदाणे वडे, यु नो एनिथिंग अँड एव्हरीथिंग. काय मला हातावर, मी म्हटलं हो. सुजाता मस्तानी. वाह. चिकन खाल्ले पुण्यातलं असं चिकन, का कोल्हापूरला? नॉन व्हेज? कोल्हापूरचं मटन मी खाल्लं, ते रेड आणि व्हाईट वाला. तांबडा पांढरा. वाव, इट वॉज गुड. पण हा सांगतो हा स्टोरी. सो मी सगळं खाल्लं आणि नंतर एक दिवस माझं फुल स्टमक फ्लू, काय तर मी ओकारी करत होता इथे तिथे सेटवर, आणि ते सगळे एकदम घाम सुटलं सगळ्यांचा. आमचा मेन ऍक्टर तो काय आजारी पडला तर काय होणार. सो मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे सगळं वाईट होतं, पेल असं. हा, मी शूट करतोय. नाही नाही, तू आता हॉस्पिटलमध्ये जा. तो आपण इमर्जन्सी रूममध्ये गेलं आणि ते कोविड होतं ना, तर मी मॅस्क घालून गेला तिथे, असं बसलेला आहे आय मध्ये, असा बसलेला आहे आणि असं ऑलमोस्ट अनकॉन्शियस आहे. आणि सगळे नर्सेस, मी मॅस्क घालून आहे यार, मॅस्क आहे माझ्याकडे, सगळे बघतात आहे माझ्याकडे. आणि ते कर्टन आहे ते असं उघडतात आणि बघतात. नवीन नवीन लोक येतात आहे, म्हणजे पहिले पण नाही, दुसरे. नंतर मी म्हटलं कोण आहे लोक, आणि नंतर म्हणतं अच्छा तुला IV आहे, आता तू कोविड टेस्ट घे, माहिती नाही कोविड, कदाचित कोविड आहे. यु नो, म्हटलं ठीक आहे. सर एक पीक मिळेल? म्हटलं चायला, कदाचित तुला माहिती आहे मला कदाचित कोविड आहे ना. हां ठीक आहे सर, ठीक आहे. कदाचित तुला मी मरणार आता, पीक पाहिजे? हो, पीक मिळेल तर चांगलं वाटेल. हे ना, मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. नर्सेस, डॉक्टर सगळे थांबलेले आहे, सर्जरी सगळे थांबलेले आहे, फोटो घ्यायला. असं होतं, इट्स रँडम अँड वियर्ड. पुण्याची लोक काय विषय नाही, फोटो महत्वाचे आहे बाबा, आपल्याला व्हायरल व्हायचंय. बापरे, मी विसरलो आता काय विचारायचं पुढे. हा, पण काय वाटलं रे दादा तुला की असं मराठी मध्ये जेव्हा करत होतो? मला खूप छान वाटलं. मी बॉलिवूडमध्ये खूप काम केलेलं आहे. खूप मोठे इगोज आहे, फ्लॅश आहे तिथे, वाटतं पैसे मिळतात आहे. आता मी मोठा झालेला आहे, सगळे मोठे ऍक्टरचे सन्स, डॉटर्स, मदर.
मोठे बंगलो बरोबर. पण ते मी सर्च करत होता. चांगले लोक, चांगलं काम, चांगला स्टोरी, त्याच्यात अर्थ आहे, स्टोरीमध्ये अर्थ आहे. तसं मिळत नाही होतं तिथे. तिथे खूप शायनी आहे. लोक ग्लॅमरस. एव्हरीबडी इज ऑलवेज स्ट्रॅटेजाइज करतात आहे. कुठे काय करायचं, म्हणजे माझं हा काम आहे इथे, मी इथे थोडंसं अर्धवट करतो कारण मला माझं नेक्स्ट काम काय आहे, मला दुसरं काम कसं मिळणार इथून, ते मी स्ट्रॅटेजाइज करतो. मी असं केलं तर मी डोकं कसं ठेवणार ह्याच्यावर. रोज ऍक्टर्स बरोबर मी आता फोटोशूटला जातो, मी आता हे करतो आहे. कामात कधी तुम्ही ऍक्टर आहे तर ऍक्टिंग करणार, डायरेक्टर आहे तर तू डायरेक्ट करणार, तू त्याच्यात कशाला दुसऱ्यामध्ये काय करतोय. सो तसं वाटत होतं जेव्हा मी महाराष्ट्र मराठी सिनेमामध्ये आला. असे माझे विषय होते, पण मी सेटवर आले, सगळे लोक कामात होते, छान कामात, आणि त्यांचे इगो नाहीच होतं ॲक्च्युली. जेव्हा आम्ही काम करत होते ते हे माझ्यासाठी काय फायदा होणार, असं काहीच नाही. तुला काय पाहिजे, हां, आणि मी पण तुला वाटतं असं आहे की अच्छा आपण काहीतरी डिसिजन करूया, आपण फिल्मसाठी किती फिल्म चांगलं करायला, त्याच्यासाठी आपण थॉट्स घेऊया. असे सीधे लोक, साधे लोक मला मिळाले. उदय टिकेकर, किशोरी शहाणे, संस्कृती बालगुडे, पार्थ भालेराव, आणि सगळे आमचे ए टू डी सेटवर. आम्हाला इतका मजा आलाय. 30 डेजचा शूट इतका फास्ट झाला, आपण 24 डेजमध्ये कमी केलं. वा. इतका आपण इफिशियंटली, आणि सेटवर इतका मजा आली. इट वॉज सो फन. आणि आता ह्याच्यानंतर मूवी चाललं नाही चाललं, ते फ्रेंडशिप तर चालणारच आमचं. सो इट वॉज वंडरफुल. आणि असंच वाटतं जेव्हा मी बॉलिवूडचे सगळे PR काहीतरी करतो, अच्छा तू कोण आहे, हां हां, पण तुमच्या बरोबर भेटायचं, असं वाटतं की कोणतरी दोस्त आलेला आहे आणि आपण घरी बसतात आहे आणि पितात आहे. असं नाही वाटतं की मोठं प्रोडक्शन आहे, हे कुठे होणार, काय जाणार. गेलं तर चांगलं आहे, नाही तर आम्ही मजा केली. बरोबर. आणखी काय नको. संस्कृती आली होती, म्हणजे पहिली गेस्ट जी स्टार Oh, really? संस्कृती येऊन गेली होती आपली इथे पहिल्यांदा. तिची नंबर घेतलं. हो, बोलतो चांगली फ्रेंड. फ्रेंड बोलली ना. हा, आता चाललाय प्रयत्न. दादा, मी एक कन्सर्न पाहिलं, म्हणजे मी आता पाहतोय की आतल्या जे जेनझीज आहेत किंवा आपली जी मराठी भाषा आहे ना, तर ती कुठेतरी लोक बोलताना ना त्यांना थोडंसं लो स्टँडर्ड वाटतं. इंग्लिश बोलल्यावर कूल वाटतं. तर हे ना आता थोडंसं वाढत चाललंय. त्याच्यासाठी मराठी बोला किंवा मराठी वाचवण्यासाठी ना सगळेजण प्रयत्न करतात की मराठी बोलली गेली पाहिजे. काय वाटतं ह्याच्यावरती तुला? मला इंग्लिश चांगलं बोलायला येतं, एकदम चांगलं. सगळं स्लँग आय कॅन स्पीक व्हेरी व्हेरी वेल. पण त्याच्यात काय गंमत नाही येतं ॲक्च्युली. हा शब्द इंग्लिशची भाषा, ह्याच्यात रंग खूप नाही ॲक्च्युली. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे ते. शब्दाचं मजा आम्ही करायला येतं मराठीमध्ये. ते पोएट्री, ऑलमोस्ट पोएट्रिक असं लँग्वेज आहे ते इंग्लिशमध्ये नाही येतं. नाहीतर मी कशाला इतका प्रयत्न करणार हा शब्द बोलायला. मला इंग्लिश बोलायला येतं. ते कनेक्शन आमचं आजी आजोबा बरोबर, आमचे फॅमिली मेंबर्स बरोबर, हे नाही मिळतं इंग्लिशमध्ये. इट ॲक्च्युली चेंजेस, तुमचा रिलेशनशिपच चेंज होणार तुम्ही इंग्लिश बोललं. आणि आमचे सगळे आयकॉन्स आता बघतात आहे, सगळे वेस्टर्न आयकॉन्स आहे इंटरनेटवर, आणि पण आमच्याकडे महाराष्ट्रीयन लेजंड्स मोठे मोठे ऑलरेडी आहेच. तुम्ही बघा, व्हेरी ओल्ड वन्स, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, नंतर शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, or if you look at artists, दादा कोंडके, पु ल देशपांडे. आमच्याकडे किती अमेझिंग आर्टिस्ट, लेजेंड्स, लीडर्स असे होते. हे सगळे मराठी बोलायचे. ऑल ऑफ देम आर मराठी. एवढं भाग्य होते आहे. सो हे आहे. सो वी हॅव इट इन आवर सेल्व्स. आमच्याकडे आत आहे टू डू समथिंग व्हेरी ग्रेट. वी डोंट हॅव टू लुक आउटसाइड ऑफ महाराष्ट्र, तिथे जाऊन
हा बघ ह्यानी काय केलं. ऑलरेडी यू कॅन जस्ट स्टडी काय केलेलं आहे, कोणी केलेलं आहे असं काम, आणि तुला कळणार की मराठी कल्चर, मराठी भाषा, दीज आर व्हेरी ग्रेट थिंग्स. आमचंच कल्चर किती ग्रेट आहे. आणि जेव्हा मी मराठी हा शब्द और हा मुद्दा घेतो, आय थिंक ऑफ माझी आजी आजोबा, वरण भात, these playing with माझे cousins, गच्चीवर, these are the types of things that are truly Marathi, लोणचं, छान things like that, we can't, those things you will खूप मिळणार तुला बाहेर, पण हे ऍक्च्युली महत्वाचं आहे ऍक्च्युली. and these are things you cannot buy, so I hope की लोकांना मराठीचं, जसं मी करतोय, मी अर्धवट बोलून मी करतोय. तू एवढा प्रयत्न करतोय, म्हणजे तुला मराठी येत नसताना तू प्रयत्न करतोय, तू पहिला पिक्चर त्यात मराठीत करतोय, आणि आपली लोक कुठेतरी तिकडे झाली, तर यावं परत, आपल्याकडे आहे ते सगळं. आय होप की रूट सोडले, कारण की जर रूट्स पाहिले गेले ना, तर पहिला मूवी मराठीत बनलेला आहे. दादासाहेब फाळकेंनी जो हे केलं, सुरुवात ज्याची इंडस्ट्रीची झाली पूर्ण, तर ती मराठीतून झाली. हो. आणि ते सगळ्या जगाला दिले आपण. Yes. आणि आपण कुठेतरी परत तिकडे चाललोय, रूट सोडतोय. हो. सो हाच आहे मुद्दा मूवीचा. इट्स ऍक्च्युली दिस इज वाय आज हा मूवी केलेला आहे. आणि तुम्ही हा मूवी बघितलं तर तुला पण असं वाटणार की वा, आमचं मराठी कल्चर हे सगळं ठेवायला पाहिजे. अँड वी कॅन, आम्हाला माहिती आहे आमचं मराठी कल्चर, पण थोडंसं आत गेल्यावर तुला रिडिस्कवर करायला येतं. यू कॅन एन्जॉय दॅट, असं वाटतं की डाळ भात ठीक आहे, पण कधी बसलेला आहे आजीबरोबर, आजोबाबरोबर थोडंसं खाऊन, दॅट फिलिंग इज अमेझिंग, अँड यू कॅन रिडिस्कवर दॅट अँड रिअली एन्जॉय दॅट. ते तुला मिळणार नाही. सो मला हेच भारी वाटते की तू युएसहून आला, इंडियात आला, महाराष्ट्रात आला, आणि तू मराठी पिक्चर करतोय. तर हेच मला फॅसिनेटिंग वाटतं की काय असेल, म्हणजे जे तो पिक्चर बघितल्यावरच कळेल की आपल्याला, म्हणजे मला तर माहितीच आहे ते कसं असणार आहे सगळं, पण भारी वाटते की तू हे सगळं करतोय आणि एवढे एफर्ट्स घेतोय मराठी बोलून, आणि मराठी लोकांनी जास्त बोललं गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय. पिक्चरचं नावच ठेवलंय तो, आईच्या गावात मराठी बोल. हे कसं सुचलं रे, नाव कसं सुचलं? असं कसं, कारण आम्ही बघत होतो दुसरे नावं, आणि तसे काहीतरी फिट नाही होतं. जेव्हा आमचं म्युझिक डिरेक्टर त्यांनी एक सॉन्ग बनवलं, आईच्या गावात मराठी बोल, आणि एकदम भारी सॉन्ग, आता तर टॉप 20 मध्ये आलेलं आहे. बरोबर. तर लोकांना खूप आवडलं, आणि आमच्या सेटवर, आणि आम्ही म्हटलं हे आईच्या गावात मराठी बोल, एकदम कुठलं तरी गाव आहे आणि तिथे आई बसते आणि तिथे बोलायचं, तसं काहीतरी बोलतो. नाही, आईच्या गावात म्हणजे आमचा महाराष्ट्र, आणि मराठीत बोल म्हणजे काहीतरी आमचं मराठीचं कौतुक, आमचं कल्चर, आमचं संस्कृती, हे सगळं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आणि ते सेलिब्रेट करायचं. सो तसं आम्ही हा म्युझिकचं टायटल सॉन्ग वाटलं की हा फिट होणार हा मूवीचा आहे. आणि माझं तर जर्नी लोकांबद्दल, वा हा इंग्लिश बोलतो, अमेरिकामध्ये राहून, मी सांगतोय कुठले मराठी लोक तिथे जाऊन राहतात आहे, पैसे कमवतात, ते इथे येतात, आणि त्यांना तसे दे हॅव दिस वॉन्ट ऑफ बीइंग कमिंग बॅक टू महाराष्ट्र अँड इंडिया अँड बीइंग विथ देअर फॅमिली. तर तुला तसा विषय आहे, जा कर, तुला इंग्लिश शिक, स्लँग कर, काय पण कूल वाग, पण त्याच्यानंतर तुला कळणार की तुझ्याकडे ते घरी आहे, ते बाहेर नाही मिळणार. वा, क्या बात, कसला भारी बोलतो आज. तर मी असं म्हणलं, एक प्रश्न होता की मेजर डिफरन्स काय वाटलं तुला युएसच्या कल्चरमध्ये आणि इंडियाच्या, महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये? खरं फॅमिलीचं आहे. इथे फॅमिलीचं किती क्लोज नेट आहे, आणि बोलतात ना, ही माझी ताई आहे, ही माझी मावशी आहे. अच्छा, कुठून, तुझी मम्माची आहे की नाही? ती खरी मावशी नाही माझी, ती अशीच नेबर आहे माझी. असं अमेरिकामध्ये नेबर म्हणजे नेबर,
म्हणजे मावशी कधी होत नाही ते. इथे फॅमिली म्हणजे फ्रेंड्स आणि असं आमचा फॅमिली खूप मोठा आहे इथे. आणि वाटतंय तसं. हा माझा कझन, खरं कझन नाही आहे तो, पण माझा कझन आहे. सो तसं हा माझा फ्रेंड आहे ते एकदम सेपरेट आहे सगळं. ते कधीतरी कठीण वाटतं इथे, व्हेन यू आर हॅव्हिंग फॅमिली मेंबर्स, ते ते पण प्रॉब्लेम्स होतात आहे. पण खरं तिथून सपोर्ट खूप मिळत आहे तुला. तुला काय प्रॉब्लेम्स आहे, ऑलवेज यू हॅव समबडी इन युअर लाईफ दॅट कॅन हेल्प यू, आणि ते खूप छान वाटतं मला. आणि तिथे मिळत नाही ते. दुसरं काय, आय थिंक दॅट इज द रिअल स्पेशल थिंग. आणि काय आहे की अमेरिकाचं कल्चर दोन दो दोन अ, किती 300 इयर्स ओल्ड आहे बस. सो इतका डीप कल्चर नाही. काय आहे की ओढतात दुसऱ्या कल्चरतून. योगा आता छान आहे तिथे. योगा करतात सगळे गोरे लोक. ते त्यांचं कल्चर नाही. ते ओढतात कुठून तरी. पण आमचं कल्चर किती डीप आहे. किती किताब, किती स्टोरीज. मी किती प्रयत्न केला तर अंडर दॅट आणखी एक लेयर आहे. ते शिकून दुसरा लेयर आहे. आता मी महालक्ष्मीचा कोल्हापुरी टेम्पलमध्ये गेलं. म्हटलं बापरे! 1500 इयर्स हे करत होते असं का? आणि किती माय गॉड असं. आणि किंग्ज आहे आमच्याकडे. इट वॉज जस्ट अमेझिंग. आम्ही तिथे गेलं तर एक काय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 100 इयर्स ओल्ड आणि काय नाही. यु नो थोडंसं रस्ट आहे त्याच्यावर. असं इट्स डझंट हॅव दॅट डीप कल्चर दॅट इज मिसिंग. व्हॅल्यूज मिसिंग. व्हॅल्यूज खूप तसं मिसिंग आहे. आणि दॅट्स वाय आय फील खूप मी लकी आहे की मी अमेरिकनच नाही, मी ॲक्च्युली महाराष्ट्रीयन आहे. आणि ते व्हॅल्यूज मी ऑलवेज माझ्याकडे ठेवणार क्लोज. वा दादा, मी काय म्हणतो, आता शेवटलं झालं तर पुढचं पिक्चर पण येणार असेल ना, आता तू चालूच केलं. तू बघितलं तर माझा मूवी आणि तुझे सगळे फॉलोअर्स बघितलं तर करायलाच पाहिजे दुसरा मूवी. हो, खरे म्हणजे मी तेच पॉइंट होता की बघ म्हणजे जमती ऍक्टिंग पण. म्हणजे क्लॅप आता मी देतोय, पण असं रिअल मध्ये एखादं तू दिला. तुझ्यासाठी काहीतरी एक ऑड कॅरेक्टर कर. वा क्या बात आहे. तर मला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. कसं वाटलं दादा एकंदरीत? छान, एकदम मस्त आहे तुझा ऍटमॉस्फिअर इथे. माहोल छान वाटतं. ऑड आहे ना जरा विषय? तो तर आहे, तो तर आहे. तू आहे ना तर ऑड होतं. एकंदरीत तू आतापर्यंत खूप पॉडकास्ट दिले किंवा इंटरव्ह्यूज दिले वगैरे, ह्यातला काय डिफरन्स वाटला जरा? हा छान वाटतं. आम्ही खूप डीप गेलं ना. काय वाटतात की कशी आहे संस्कृती, कशाला करतो हे, असं काहीतरी बोलतात. पण इथे आपण डीपली रिअल रिअल ह्युमन थिंग्स आम्ही बोललेलं आहे. सॅडनेस, स्ट्रगल, किड्स, फॅमिली, हे बोलत नाही पॉडकास्टमध्ये. सो तो छान वाटलं मला. वा. तर काय सांगशील ऑडियन्सला जे तुला माहिती आहे किंवा जे हा podcast काय सांगू ऑडियन्सला थोडंसंच वेळ आहे. खूप काम करतात, खूप स्ट्रेस आहे मला. सो मला वाटलं की मी ते 3 इडियट्समध्ये केलं. तो मला कधी पण थोडंसं बघितलं मजा येते. थोडंसं दुसरं काहीतरी करूया त्यांच्यासाठी आणि मराठीत करूया. तो गंमत कधी ऐकलेला नाही, तो चव कधी टेस्ट केलेला नाही. तो छान वाटणार, डिफरंट वाटणार, पण थोडंसं सिमिलर पण वाटणार. अनफ सो दॅट तुला खूप आवडणार. सो मी तसं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हा मूवी केलेला आहे. आईच्या गावात मराठीत सगळे ना ते, कारण की विषय मराठीचा आहे. हो. विषय ऑड आहे आणि या विषय तर ऑड आहे. आणि आय थिंक मी गॅरंटी देतो की तुम्हाला खूप आवडणार. कारण मी ऍक्टिंग केलेलं आहे, पण मी दिग्दर्शन पण केलेलं आहे, एडिटिंग पण केलं, को रायटिंग पण केलं. तर मी सगळं क्वालिटी कंट्रोल केलेलं आहे की तुमच्यासाठी एक चांगला प्रॉडक्ट, एक चांगलं रेसिपी, डिश तुम्हाला एन्जॉय करायला येतं. नक्की सगळे येऊ आम्ही. येस. आणि तो 19 जानेवारीला या थिएटरचा धमाल करा. कारण सांगायला पाहिजे ही बॉलिवूड लोकांना की महाराष्ट्र हे आमचे थिएटर महाराष्ट्रामध्ये आहे. तर दादा आपल्या सबस्क्रायबरला थोडंसं आमच्याबद्दल की तुझे जे फॅन फॉलोअर्स आहे हो. ते आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करते, म्हणजे पुढच्या पिक्चरला जेव्हा ज्यात आपण दोघं काम हा करणार हा आहे. बिलकुल. हा तुला ऑड वाटतो ना, आणि यांचा ऑड पॉड चॅनल तर खूप छान आहे. ऑड आहे पण एकदम छान आहे. आणि ऍक्च्युली नवीन नवीन थॉट्स, मुद्दे
आयडियाज इथून ऑड लोकांहून येतात आहे. ते ऍक्च्युली कॉलतात द ब्रेक थ्रू पीपल, द पीपल दॅट चेंज, डिसरप्टर्स. तर हा डिसरप्टर आहे आमचा. सो तुम्ही बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, ट्रोल करा, काही पण करा, पण बघा. काहीतरी करा. हा, काहीतरी करा, पण बघा, क्लिक करा आणि सगळ्यांना तुमचे दोस्त सगळ्यांना सांगा. ओके, छान. चेस चीअर्स. आता माझं दिलं. अरे वा.